आई हनुमंत विराजे कथा कर्मती अनुसार प्रेम सहित गद्दी धरू पधारिये पवन कुमार। पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनिया राहती तैसे असावे संसारी जोवरी प्रार्थनाची दोरी। प्रस्तुत प्राप्तस्थळी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग पैठण निवासी शांतीब्रह्म एकनाथ महाराज आणि शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा 4 चरणाचा तुम्हा सामान्य जीवाला उपदेश करणारा या अभंग हा अभंग जरी 4 चरणाचा असेल परंतु नाथ महाराजांनी तैसे असावे संसारी दिशादर्शक नाम या ठिकाणी वापरलेले तैसे असावे संसारी त्याकरता 2 उदाहरणे या अभंगामध्ये दिले। संसार करत असताना प्रपंच करत असताना या मृत्यू लोकामध्ये जीवन जगत असताना जीवानी जीवन कसं जगलं पाहिजे सामान्य जीवानी कसं वागलं पाहिजे याचं प्रतिपादन या अभंगातून नाथ महाराजांनी केलंय। विठ्ठल माझ्या मायबाप सज्जन श्रोत्यो आपल्या पवित्र पावन पुण्यभूमी श्री क्षेत्र वरखेडे तालुका जिल्हा धुळे या पवित्र तपस्थळावरती हा कार्यक्रम काय निमित्ताने आहे आपणा सर्वांना ज्ञात आहे पण वक्त्याचं आद्य कर्तव्य वक्त्यांनी ते सांगितलं पाहिजे। आपल्या गावातील आदरणीय श्री दीपक गोरख निकम तथा श्री जगदीश गोरख निकम तथा श्री शरद गोरख निकम आणि सौ छायाबाई चंद्रकांत बोळसे यांचे आई आणि वडील वैकुंठवासी हरिभक्तीपरायण लताबाई गोरख निकम आणि वैकुंठवासी हरिभक्तीपरायण गोरख फकीरा निकम यांना आपल्यातून जाऊन आज 3 वर्ष पूर्ण झाले आणि त्यांच्या तृतीय पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या कीर्तनरूपी सेवेचं आयोजन त्या संपूर्ण परिवाराच्या वतीने करण्यात आलेलं आहे। अर्थात ते 3 मुलं आणि मुलगी आणि संपूर्ण इष्ट मित्र सज्जन सखी नातेवाईक सर्वांच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आणि ती कीर्तनाची सेवा सालाबादाप्रमाणे याही वर्षी माझ्या वाट्याला आली। हे पुण्यस्मरण 3रे आणि त्याच्या आधी माझ्या मते आपण दशक्रिया विधीचं एक कीर्तन केलं होतं म्हणजे हे 4थं कीर्तन आहे माझ्या मते 4थं कीर्तन आहे आणि 4ही कीर्तनाचे अभंग मी तुम्हाला सांगू शकतो 4 आहे हे 4थं आहे। याच्या आधीचे 3 कीर्तनांचे अभंग सांगतो तुम्हाला। पहिल्याच वेळेला अभंग घेतला होता लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त। दुसऱ्या वेळेला अभंग घेतला होता आपुला तो एक देव कोरणी घ्यावा तेने विना जीवा सुख नोय। मागच्या वेळेला अभंग घेतला होता क्षणोक्षणाची करावा विचार आणि आता अभंग निवडलाय पक्षी अंगणी उतरती जे का किंवा ते का गुंतून या राहते। तर का एवढं लक्षात ठेवावं लागतं आबा तुम्हाला काय वाटलं धंदा सोपा आहे नाही डबल ते आलं नाही पाहिजे ठीक ना निदान मसाले जरी ते वापरले थोडेफार निदान भाजी तरी बदलली पाहिजे म्हणून हे 3रं पुण्यस्मरण आणि त्या 3ऱ्या पुण्यस्मरणाची सेवा त्या 3ही बंधू आणि त्या बहिणीच्या वतीने माझ्या वाट्याला दिली आणि ही सेवा करण्याचा योग माझ्या जीवनात आला माझं परम भाग्य समजतो। या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारी सर्व गायक वादक गुंजन संत मंडळी सर्वांचे कोटी कोटी आभार आदरणीय विनेकरी महाराजांचे आभार व्यक्त करतो। या ठिकाणी सिंथ कीबोर्डची साथ जे करताय आदरणीय हरिभक्तीपरायण बंटी महाराजांचे देखील धन्यवाद आभार। गोड गायनाची साथ करताय हरिभक्तीपरायण चेतन महाराज त्यांचे देखील आभार। आदरणीय हरिभक्तीपरायण गायनाची साथ करण्यासाठी एक चांगले कीर्तनकार आणि चांगले गायक रामनाथ महाराज सांगळे उपस्थित त्यांचे धन्यवाद। आदरणीय नाना महाराजे सर्व आपल्या गावातलं श्री गुरुदत्त भजनी मंडळ आणि गावातील ही युवा मंडळी तरुण मंडळी सर्वांचे दादा तुम्हा सर्वांचे आभार व्यक्त करतो। गोड अशी पकवानाची साथ करताय आदरणीय हरिभक्तीपरायण रोहित महाराजांचे देखील धन्यवाद आभार व्यक्त करतो। गोड अशी संसृष्टी मी आमच्या दादाला देखील धन्यवाद दादांचे देखील आभार व्यक्त करतो। समोर शूटिंग चालू आहे त्यांना सांगितलं ते शूटिंग काय लावू नका बा पण ते म्हटले काय नाही महाराज मी फक्त चाली आणि प्रमाणे घेईल बाकी तुमचं काही घेणार नाही कारण की ते नको वाटायला लागलं आता। काल परवाच अमृत महाराज जोशींची वाक्य ऐकली चांगले महाराज ते संग्रहित ठेवण्यासाठी उत्तम आहे
लोकांना घर बसले ऐकायला. किती कीर्तनात नेम पाळतात तुम्ही, मांडी घालून बसतात आहे का नाही, पायातल्या चपला बुट काढून तुम्ही कीर्तनात बसता. पण घरी कीर्तन ऐकत असताना आपण झोपेतून उठलेले असतो, आपले पाय टीव्हीकडे असतात आणि बाबाचं कीर्तन चालू असतं आहे का नाही. म्हणजे त्या मर्यादा त्या राहिल्या नाही. कीर्तनाची मर्यादा होती, त्या कीर्तनाच्या मर्यादेच्या बाहेर सगळं चाललं असताना दादांना विनंती केली ती म्हणजे महाराज काळजी करू नका, फक्त प्रमाण आणि चाली घेईल, बाकी काही घेणार नाही. त्यांचे धन्यवाद, आभार. मोठ्या संख्येने भक्तिमती माता वर्ग उपस्थिती तुमचे आभार, पुरुष मंडळी उपस्थिती तुमचे आभार, सर्वांचे धन्यवाद. भगवान आबा बापू असतील, आबा असतील, सगळीच मंडळी. अजून आपले बापू कुठे बसले, हा मागं बसले बापू, कारण की पहिलीच सेवा बापूंनी घेतली होती. जेव्हा दसकिऱ्या विधी झाली ना तेव्हा पहिली सेवा बापूंकडे होती आणि तेव्हापासून ती परंपरा पडली आणि सेवा माझ्या वाट्याला कायम अखंडित केली. त्याबद्दल धन्यवाद, आभार व्यक्त करतो आणि कीर्तन सेवेकडे वाटचाल करतो. दोघांचंही जाणं आदरणीय गोरख बाबांचं असेल, नाही तर मग आपल्या लता आजींचं असेल. आधी तर माझ्या मते आई साहेब गेल्या आणि आई साहेब गेल्यानंतर 4-6 महिन्याचा कालावधी, 2 महिन्याचा कालावधी गेला. हा म्हणजे जानेवारीमध्ये बाबांचा, जानेवारीमध्ये 6 जानेवारी बाबांचा जाण्याचा दिवस आहे आणि आई साहेबांचा दिवस होता 11/11. त्या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये आपला देह या भूतलावरती पत्नी गेल्यानंतर ठेवला बाबांनी आणि दोघांचंही एकत्रच पुण्यस्मरण ही मंडळी करते. पहिला प्रश्न असा पडतो, आता हे 3रं पुण्यस्मरण आहे, कितवं 3रं पुण्यस्मरण आहे. हे पुण्यस्मरण असं किती वर्ष करायचं? चला आता काही लोक 1 वर्ष करतात, काही तर करतच नाही, भाग्यवान भाग्यवानच म्हणायचं त्यांना काय म्हणायचं. पण आता यांनी 3रं पुण्यस्मरण केलं, ही किती वर्ष चालू ठेवायचं? दीपक दादा, शरद भाऊ असतील, जगदीश दादा असतील, हे किती वर्ष करायचं? त्याला एकच उत्तर आहे, जोपर्यंत आपण आपल्या आई बापाचं खातो तोपर्यंत करायचं. जोपर्यंत त्यांनी दिलेल्या संपत्तीवरती, त्यांनी दिलेल्या प्रॉपर्टीवरती आपण जगतो तोपर्यंत त्यांचे उपकारच आहे. हा भले कीर्तनाचा खर्च वाढत असेल, अन्नदानाचा खर्च वाढत असेल, नका एवढा खर्च करू. पुण्यस्मरण करायला कीर्तन ठेवा हे माझं म्हणणं नाही. तुम्हाला जसं जमेल तसं गावातले 4 वारकरी बोलवा, त्यांच्याकडनं पंचपदी करून घ्या, फोटोला हार घाला, फुलं त्या ठिकाणी उधळा आणि पुण्यस्मरण करून तेवढे 4-6 वारकरी जीव घाला. पण आई बापाचं जोपर्यंत आपण खातो तोपर्यंत आपण त्यांच्या ऋणात राहिलं पाहिजे. जोपर्यंत आपल्या देहात प्राण आहे, जोपर्यंत आपण 2 पैसे कमवतो तोपर्यंत आई वडिलांचं पुण्यस्मरण केलं पाहिजे. हे शिकण्यासारखं या निकम परिवाराकडे, खरं शिकण्यासारखं. हे स्तुती योग्य लोक आहे का नाही, पण ते तुमचं पुण्य तुम्हाला राहावं म्हणून जास्त स्तुती मी करत नाही. आणि त्या सेवेसाठी अभंग नाथ महाराजांचं निवडलंय. नाथ महाराज म्हणजे शांती ब्रह्म एकनाथ महाराज. कोणते नाथ महाराज? ज्यांनी गाढवात देव बघितलं ते नाथ महाराज. कोणते नाथ महाराज? ज्या नाथ महाराजांना उभ्या आयुष्यामध्ये कधीच कुणाचा राग आला नाही ते नाथ महाराज. शांती ब्रह्म एकनाथ महाराज, पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराज. नाथ महाराजांना उभ्या जीवनामध्ये कधीच राग आला नाही, कधीच राग आला नाही. नाथ महाराजांच्या जीवनातले प्रसंग तुम्हाला माहिती, पण आज अभंग नाथ महाराजांचा निवडला म्हणून मांडतो तुमच्यासमोर. नाथ महाराज आंघोळीला गेले स्नानासाठी गोदावरीवरती, म्हणजे इकडे गंगा आहे, पुढे गेल्यावरती गोदावरी. गेले नाथ महाराज स्नानासाठी. पण गावातले लोक असतात शेवटी, चांगल्या माणसाचं जीवन उद्ध्वस्त कसं करायचं हे भावकीकडनं शिकावं. म्हणजे आपल्याला गावाचाही त्रास कमी, जेवढा त्रास आपल्याला भाऊबंदाचा आहे. इकडे चांगले असतील भाऊबंद का महाराष्ट्रभर तसंच आहे. जगाच्या पाठीवर कुठेही जा तसंच आहे. गीतेची निर्मिती फक्त त्या भाऊबंदची पायीच झाली, दुसरं काय कारण? ही लोक जगू देत नाही. अरे संत व्हायला लागला त्याला मदत केली पाहिजे. चांगल्या मार्गाला गेलाय ना, चांगलं कार्य करतो त्याला मदत केली पाहिजे. पण ही लोक मदत नाही करत. मदत न करता उलट ही लोक काय करतात, त्या गोष्टीला विरोध करतात. एक साधू नको प्रपंच म्हणून थांबून घेतलेले, थांबला तो. नको आता संसार नको, आपलं आपलं
संन्यास घेऊन सुखाने जगू. काही लोकांचं ध्येय चांगलं असतं, संन्यास घ्यायचा, गावाचा त्याग केला आणि गावाच्या बाहेर राहू लागला. म्हणजे मी का सांगतोय, चांगल्या कार्याला चांगल्या कामाला विरोध करणारे किती बरं का ते लोक, लय विरोध करणारे लोक. मग कायम विरोध करणारी लोक असतात ते गावाच्या बाहेर तो राहू लागला, झोपडी बांधली तिथेच राहू लागला. पण काय झालं, त्या झोपडीत उंदीर झाले आणि त्या झोपडीतले उंदीर त्याचे कपडे दादा कुरतडू लागले, त्या साधूचे लुंग्या कपडे कुरतडू लागले. मग गावातले लोक यायचे भेटायला, काय झालं लय चिंतेत, काय करावं. नवीन जेवढे कपडे आणले तेवढे कुरतडले, नवीन जेवढे कपडे आणले उंदर कुरतडून टाकताय, काय उपयोग नाही होत. म्हणजे गुरुजी काळजी करणार, आम्ही त्या उंदराची व्यवस्था लावू. भाऊबंदकी शेवटी कामाला साधू कसा लावायचं, संन्यास घातला होता त्याने, संसार नको म्हणून. हे म्हणले काय काळजी कर नका, आम्ही ना मांजर आणून देतोय. मांजर आणली म्हणजे काय होईल आई साहेब, उंदरा पकडायला काम येईल ती, म्हणजे उंदीर ती खाऊन टाकेल. ती मांजर नेऊन दिली. त्या झोपडीमध्ये उंदरं होतेच किती, 4-6 उंदरं होते. मांजरीने सकाळी नाश्त्याला एक खाला, दुपारच्या जेवणाला एक, सायंकाळच्या ते डिनरला काय राहतं ते त्याला एक खाला, पुन्हा दुसऱ्या दिवशी. 2 दिवसात उंदरं संपले. आज तिसऱ्या दिवशी तिलाच खायला काही राहिलं नाही. बरं तिला सवय लागली तिथली. मग साधू नेमकी तपश्चर्याला बसले, तो महात्मा कधी नाही जवळ बसायचं, मियाव, पुन्हा तपश्चर्याला. तिला तिची चूक नाही, आता मालकाकडे खायला त्याच्याकडेच मागल ती. मग पुन्हा गावातले लोक दर्शनाला आले. गुरुजी म्हटले ही मांजर आणून दिली, तुम्ही घेऊन जाईल. म्हणजे का झाले म्हणले म्हणजे गुरुजी त्या मांजरीला तुमची सवय लागली, ती काही घरी येणार नाही, एक काम करा त्याच्यापेक्षा तिच्या दुधाची व्यवस्था करा. गुरुजी म्हणले मलाच दूध नाही, तिला कुठून पाजायचं, मला सकाळी दूध नाही, झोपताना दूध नाही, तिला कुठून. म्हणजे काळजी करू नका, आम्ही एक गाय आणून देतो. लोक कसं संसार लावता बघा तुम्ही बरं, हे बारकाईने लक्ष घाला. आधी तो तर बिचारा संन्यास घ्यायचं म्हणून इथं आला, लोकांनी आधी मांजर नेऊन दिली, नंतर त्या मांजरीच्या दुधाची व्यवस्था व्हावी म्हणून गाय नेऊन दिली. असं गावात म्हणा एखाद्याला दे, त्याच्या घरी लहान लेकरू जन्माला आलं, गाय घेऊन दे, देणार नाही लोक, चांगल्या कामाला नाही. पण एखाद्याला सोयीला लावायचंय ना, मग ती गाय नेऊन दिली. ती गाय दूध द्यायची 4 लिटर, 1 लिटर मांजरीला लागायचं आणि 1 लिटर गुरुजीला. शिल्लक किती राहायचं, 2. सकाळचं 2 आणि सायंकाळचं 2, किती झालं 4. बरं टाकून देता येतं का दूध. मग ते लोक यायचे ना, हे करा, हे दूध घेऊन जा, दूध घेऊन जा म्हटलं का काय व्हायचं माहिती का, ते नाही 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 नाही, आम्ही साधूचं काही घेत नाही, संन्याशाचं काही घेत. अरे पण ते दूध वाया जातं, काळजी करू नका, त्याचं दही बनवा, लोणी बनवा, तूप काढा. अरे मी तूप काढू का तपश्चर्या करू, तुम्ही कशाला तूप काढता. मग आम्ही गावातली एक बाई आणून देतो. बघा लोक प्रपंचाला कसं लावतात, चांगल्या कामाला नाही मदत करत लोक, अशा कामाला पटकन मदत करतात. मग आणून दिली गावातली बाई. मग दुसऱ्या दिवशी लगेच हे गेले गुरुजी, ही जाताना रिकामे हाताने गेलेच नाही, 2 हार 2 गुच्छ मंडवळ्या घेऊनच गेले. गुरुजी गावात लई वाईट चर्चा चालू आहे तुमच्या नावाची. म्हणजे काय, गुरुजीच्या कुटीवरती बाई म्हणजे आता काय करता, हार आणले, घ्या लग्न करून. चांगला तपश्चर्याला गेलेला साधू लग्नाला लावून दिला, लग्न करून दिलं. लोक चांगल्या कामाला मदत करणारच नाही. नाथ महाराजांचं जीवन चांगलं होतं, पण ते गावातली भावकीला असं वाटायचं हा एवढं साधू संत होईल, पुन्हा आपलं नाव कुठं. म्हणजे तो मोठा झाला याचं दुःख नाही, पण आम्हाला कोणी विचारणार नाही ना, आम्ही का त्याच्या हाताखाली जीवन जगायचं. मग काय केलं महाराज गावकऱ्यांनी माहिती का, जो नाथ महाराजांना राग आणून देईल त्याला बक्षीस. नाथ महाराजांना जो राग आणून देईल, मग ते राग आणून देईल त्याला बक्षीस. मग ती जबाबदारी कोणावरती, गावातल्या एक मुस्लिम बांधवांनी ती जबाबदारी घेतली. मी राग आणून देतो. त्याने पानाचा विडा घेतला आणि जाऊन बस. नाथ महाराज आंघोळ करून बाहेर आले, तू नाथ महाराजांवरती थुंकली. नाथ महाराजांवरती थुंकल्या नाथ महाराजांनी काहीतरी बोलायला पाहिजे होतं. थुंकणं जाऊ द्या, धक्का लागला लोक सहन करत नाही. आता डोळे फुटले का म्हणतात, वर काय पाहतो खाली पाहून चाल, बोलता का नाही लोक. नाथ महाराज होते. नाथ महाराज गेले, पुन्हा स्नान केलं.
तोपर्यंत याने दुसरा विडा केला, तो तोंडात टाकला. नाथ महाराज स्नान करून आले, हातात तांब्या घेतला, जेल पुन्हा नाथ महाराज गेले. असे किती वेळा गेले? तर तुमचं पाठ आहे बा, आधी सांगायचं मी कशाला एवढा वेळ वाया घातला. 108 वेळा. पण नाथ महाराजांना राग आला नाही, उलट यवन अंगावर थुंकला. प्रसाद देऊन मुक्त केला. प्रसाद देऊनी मुक्त केला. एवढ्यावरती लोक थांबले नाही. विनिगरी महाराज लोक थांबतच नाही. आपण थांबून घ्यावं लागतं. लोक नाही थांबत. उलट आपण नाथ महाराजांच्या जीवनात अजून महाराज रागच आणून द्यायचा. मग कोण जाईल? एक म्हटलं मी जातो नाथ महाराजांना राग आणून. नाथ महाराजांच्या घरी नेमकी पंगत जेवायला नाथ महाराज बसलेली. नाथ महाराज जेवायला बसलेली आणि एक गेला नाथ महाराजांच्या घरी, पायात चपला बुट तशीच पळतच गेला. नाथ महाराज जेवायला बसलेले, मांडीवरती बसले. आता नाथ महाराजांनी म्हणायला पाहिजे होत, लाज वाटते तुला, मी जेवायला बसलोय चपला घालून मध्ये आला तू. नाथ महाराज म्हटले, ए किती प्रेम माझ्यावरती, एवढं प्रेम तुला पायातली चप्पल काढायची आठवण नाही राहिली काय? कसा राग यायचा महाराज? नाही, तेवढ्यावरती थांबला नाही. नाथ महाराजांची पत्नी नाथ महाराजांना वाढायला आली. त्यांनी जशी उडी मारली तशी त्या नाथ महाराजांच्या पत्नीच्या म्हणजे गिरजा मातेच्या पाठीवरती जाऊन बसला. तो कुणाच्या? नाथ महाराजांच्या बायकोच्या पत्नीच्या पाठीवरती तो पुरुष जाऊन बसला. आता राग येईल का नाही? राग यायलाच पाहिजे. पण काय बोलले नाथ महाराज? अगं गिरजे सांभाळ सांभाळ, पडल ते. बायको नाथ महाराजांची होती. तिने सांगितलं, काळजी करू नका, मला हरिपंडिताला सांभाळायची सवय. महाराज कधीच राग नाथ महाराजांच्या जीवनामध्ये आला नाही. नाथ महाराजांच्या उभ्या जीवनामध्ये कधी नाथ महाराजांना राग आला नाही. महाराज हे जीवन नाथ महाराजांचं होत. हे जीवन नाथ महाराजांचं. एवढ्यावरती नाही, त्या नाथ महाराजांचा असा गोड स्वभाव, नाथ महाराजांचं जगणं, नाथ महाराजांचं वागणं, सगळं नाथ महाराजांचं देवानी जगाच्या मालकाने बघितलं. आणि नाथ महाराजांच्या घरी जगाचा मालक कावडीने पाणी भरण्यासाठी होता. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावे निळा, वंदी त्याचे पाय. जय जय आजी आहे का नाही? नाथ महाराजांची आरती महाराज. नाथ महाराजांची आरती ही गायलेली, हे आरतीचं प्रमाण आहे. नाथ महाराजांच्या कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, श्रीखंड्या चंदन उगाळोनी करी, आणि वस्त्र गंगातीरी धूत असे. स्वतःच्या हाताने नाथ महाराजांच्या घरची वस्त्र जगाच्या मालकाने धुतली. या अधिकाराचे नाथ महाराज. आणि त्या नाथ महाराजांचा 4 चरणाचा अभंग, अवघा 4 चरणाचा आहे. आणि यामध्ये नाथ महाराजांनी तुम्हा जीवाला उपदेश करत असताना सांगितलं, या प्रपंचामध्ये आलो, संसारामध्ये आलो, संसारात आलेल्या जीवानी कसं वागावं याकरता नाथ महाराज सांगतात, संसारात आलेल्या जीवानी तसं वागावं, कसं वागावं, त्यासाठी गोड उदाहरण नाथ महाराजांनी अभंगाच्या पहिल्या आले ना या मृत्यू लोकात, तर तसं जीवन जगा. तैसे असावे संसारी, माणसाने संसारात तसं राहा. यासाठी एक उदाहरण दिलं. कसं? पक्षाचं उदाहरण दिलं. उदाहरण कशाचं दिलं? पक्षाचं, पाखराचं नाही, पक्षाचं. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनिया राहती, तसं माणसाने राहावं. आता तुम्ही
माता वर्गाला विचारतो, हे बघा आपण अंगणामध्ये काहीतरी किंवा वरती, आता अंगण नाहीच राहिले, खेडेगावात आहे अंगण अजून, आता काय रस्ते झाले, आता अंगण नाही राहिले, पण आता तुम्ही काही धान्य वाळायला टाकायचं असेल, तुमची बाजरी असेल, गहू असेल, ज्वारी असेल, कुठं वाळायला टाक? स्लॅबवरती टाकतं ना, टेरिसवरती. तुम्ही ते वाळायला टाकलं, वाळायला टाकल्यावरती ते खायला काय येतं? पक्षी येतात ना, चिमण्या येतात, कावळे येतात. मग ते चिमण्या कावळे ते पक्षी येतात आणि काय करतात? ते दाणे टिपतात, खातात. मग ते येताना काय काय आणता बरोबर? एखादी गोणी, पोत. हे उदाहरण आपल्याला दिले का माणसा निदान तू माणूस या पदाला तर तू आता टिकलाच नाही, निदान पक्षासारखं तरी वाग. तुम्ही म्हणाल महाराज आम्ही काय पक्षापेक्षा काही, पक्षी आमच्यापेक्षा पक्षी शहाणे आहे का? बरं, पक्ष्यांना आमच्यापेक्षा जास्त कळतं का? तुमचं काय मत आहे? पक्ष्यांना आपल्यापेक्षा जास्त कळतं का? प्राण्यांना आपल्यापेक्षा जास्त कळतं का? काय महाराज हा नाथ महाराजांनी तुम्हाला वाटत नाही का अपमान केलाय? कोणाचा? पक्ष्यांचा. आपला काय अपमान आहे हा पक्ष्यांचा? आम्हाला पक्ष्यांची उदाहरणं देऊनही आम्ही पक्षासारखं जगत नाही. कसं जीवन जगता पक्षी? पक्षाचं जगणं बघा तुम्ही कसं. ते पक्षी अंगणात येतात, पाहिजे ते घेतात, निघून जातात. ते काय बरोबर येताना काही आणत नाही. एक काम करा मावशी, घरी ना 2 पोर आहे त्यांना द्या, घरी कोणतरी आहे 2 पिल्ल ते आहे याच्यात त्यांना द्या. ऐका ना मावशी, तुम्ही ही बाजरी आता रात्री लगेच भरणार आहे का? भरणार असाल ते करा, उद्याला मला थोडीशी ठेवा. खरं सांगा, एखाद्या चिमणीनी कावळ्यानी, त्या चिमणीनी कावळ्या त्या पक्षाने कधी तक्रार केली का हे पुढं काय खातील आमची पिल्ल, आमची पिल्ल काय खातील? अशी एखाद्या पक्षाने पिल्लानी कोण चिमणीनी तक्रार केली का? या तक्रारी कुणाच्या आहे? आमच्या. महाराज आमचे नातू काय खातील? चिंता कशाची बापू? आबा चिंता कशाची? नातू काय, माझं काय म्हणे, नातू खायचं ते खातील. आता खाण्याची वेळ कोणाची? आपली ना, आपण खाऊन. नातू काय खातील म्हणजे जुनं वयस्कर कोणी बाबा, आता इथं जवळची जवळ, तुम्हाला नाही काय, आमच्या आम्ही मिटून घेतो. बाबा वय किती तुमचं? 61 वर्षाचं वय. मला सांगा, 61 वर्षापूर्वीचं तुम्हाला काही लगेच एवढं आठवणार नाही, पण 40 वर्षापूर्वीचं, 50 वर्षापूर्वीचं, 50 वर्षापूर्वी तुम्ही काय खात होते? नाही, हसण्यासारखा प्रश्न नाही, तो काय खात होते? म्हणजे गाठ्याच्या भाकरी, जुनी लोक काय शिळ्या भाकरी. अहो भात लोकायला महिना भात, महिना म्हणजे कुणाच्या तिथं कार्य असेल तेव्हा भात खायला मिळायचं. हे तर बरोबर ना? म्हणजे तेव्हा खायला शिळ्या भाकरी, साधा आपलं जसं असेल तसं. एवढ्या भाज्या एका घरात होत नव्हत्या. आता ज्या भाज्या बघतो ना आपण, घरात जेवढी माणसं तेवढ्या भाज्या. घरात मेळ बसा नाही आपला, एक एकात नाही, बापल्या एकात नाही. आता मन खरी झाली ती. त्यावेळेला घाटा खात होते, घाट्याच्या भाकरी खात होते, जीवन जगत होते. तेव्हा त्यांना हीच काळजी होती, आमचे नातू काय खाते. आज विचार त्यांना, नातू काय खातो म्हणून? नातू काय म्हणजे चांगलंच खातो नातू, रोज गरम पोळी नातवाला. अहो एवढंच नाही, जाम आहे त्याला, जाम ब्रेड, त्याला बोलून जाम लावून, काजू आहे, बदाम आहे. महाराज इथं बसलेले या माता माऊलींना विचार, यांच्या बसल्यापैकी 50% जे मुलं आहे यांचे लहान लहान बाळ, त्यांना घरातलं खाणं माहित नाही, हॉटेलचं, दुकानातलं, टपरीवरचं, स्वीट मार्ट मधलं खाणं माहिती. या पोरांना दिवसातून काही झालं तर 5-25 रुपयाचं खाऊन जाता येईल. प्रश्न एवढाच आहे, काळजी होती की नव्हती आजोबांना, म्हणजे यांच्या वडिलांना, माझे नातू काय खातील? ते काही झालं, आज मला चिंता आहे, म्हणजे मी तुम्हाला बोलतोय असं नाही, मला चिंता आहे माझे पोरं काय खातील. आज ते चांगलंच खातील, तू माझ्या करून घ्या. आता तू गेल्यावर नाही तुला काय भेटायचं. शिकलं पाहिजे आपण कधी कधी. ते पक्षी येतात, राहतात, निघून जातात. माझं काही म्हणत नाही बाबा, या प्रपंचामध्ये आपण आलो ना, आपलं काही नसतं.
फक्त आपलं म्हणून जगायचं. ते पक्षी खरंच ते प्राणी आपल्यापेक्षा हुशार. मला सांगा, माणसाला जास्त कळतं का पक्षाला जास्त कळतं? हा बरोबर आहे, माणसाला जास्त कळतं. पावसाळा जास्त होणार आहे का कमी होणार आहे माणसापेक्षा बाबा कावळ्याला जास्त कळतं. तुम्हाला पावसाचा अंदाज कधी येतो माहिती का? ते डग पंजाबराव डग सांगतील तेव्हा. त्यांचं कधी कधी फेल जातं. पावसाळा कमी आहे का जास्त आहे बघायचं असलं ना, कावळ्याचं घरट बघायचं. कावळ्याचं घरट जर झाडाच्या बुंद्याला असेल तर समजायचं वादळ वाऱ्याचा जोराचा पाऊस होणार. ते जर घरट मधोमध असेल तर अंदाज लावायचा मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल. आणि जर ते जर वरच्या टोकाला असेल सेंड्याला कावळ्याचं घरट, समजायचं या वर्षी पावसाळा कमी. हे कावळ्याला कधी कळतं? 4-6 महिने आधी. आता सांगा माणसाला काय कळतं यातलं? म्हणजे पक्षी आहे का नाही माणसापेक्षा हुशार? बरं हा चला, नाही नाही त्यांचा मुद्दा बरोबर आहे. माणसाला सगळं जास्त कळतं, पण काही गोष्टी अशा आहेत त्या प्राण्यांनाच कळतात. दुसरा मुद्दा कुत्रे. आपल्याला जास्त कळतं का कुत्र्याला जास्त कळतं? आता ते कुत्र्याला सांगतील. आता मला माहिती ना, त्यांना माहिती बाबा काहीतरी नवीन घेऊनच आला असेल असं आहे. आपल्याला जास्त कळतं, कुत्र्याला जास्त कळतं. समजा एखाद्या गावात मर्डर झाला किंवा दरोडा पडल्यानंतर ती टीम येते त्यांची, पोलिसांची येते, तपास घेते, बघते, पण त्यांच्याकडनं काही शोध लागत नाही. मग शेवटी थकतात ते सगळे थकल्यानंतर मग कुणाला पाचारण करता? श्वान पथक. कोणाला बोलवता? मग श्वान पथक. म्हणजे ज्या चोरीचा शोध, ज्या दरोड्याचा शोध जे पोलीस खातंय त्यांना 4 दिवस लागला नाही, तो कुत्र्यानी 4 तासात चोराच्या दारात नेऊन लावला. लागला का नाही? मला सांगा माणसाला जास्त कळतं का कुत्र्याला? तुम्ही असं म्हणशाल पुन्हा महाराज एक करा, ते माणसं काढून टाका आणि कुत्री भरती करा. असं नाही जमणार. त्या कुत्र्याला शिकवायला माणसं. म्हणजे कुत्र्याकडे एक गुण वाढवाय की नाही अजून सांगतो तुम्हाला. आपल्याला जास्त कळतं का मांजरीला? नाही, मोकळ्या मनाने मांजर म्हणा तुम्ही. नाही म्हणायचं काय कारण आहे. काय झालं माहिती का? एकाच्या घरामध्ये मांजर होती. ते रोज दूध पिऊन जायची, रोज दूध प्यायची. ती म्हणजे ती अशी शेजारी पाजाऱ्याची पण यायची, त्या घरात रमायची, दूध प्यायची. तो घरी आला का बायको रडत होती. काय झालं रडायला? मांजर दूध पिऊन गेली. रोज असंच होतं. मी दूध गॅसवरती ठेवते, मांजर दूध पिऊन जाते. गॅसवरती दूध ठेवलं, मांजर दूध पिऊन जाते. आणि शेजारणीकडे गेले कप घेऊन चहाला, दूध दे म्हणून. नको नको ती बोलली. पण आता रडायला काय झालं? काय झालं म्हणजे काहीतरी या घरात एक तर ती मांजर राहील, नाही तर मी राहील. तो म्हणला येडेवानी करू नको. अगं तुला त्रास होऊ नये म्हणून मी आईबाप घरात नाही ठेवली. तुला काही त्रास होऊ नये म्हणून मी माझे मायबाप घरात नाही ठेवले. तू मांजर घरात ठेवत नाही. धरली मांजर, गोणीत पोत्यात टाकली, पोत्याचं तोंड बांधलं आणि माग गाडीच्या डिकीला बांधली. ते माग या कॅरियर त्याला बांधली, किक मारली गाडीला आणि मांजर घेऊन गेली. इथून मांजर जशी काढली तशी ते आपलं कचरा डेपो नाही का, तिथं नेऊन डोळे बांधून नेली. डोळे बांधून नेली मांजर. तिला दिसत होतं का बाहेरचं काही? आपल्याला असं गरगर एक चक्कर मारलं तर कळत नाही आपल्याला जायचं कोणत्या रस्त्याला. ती मांजर त्या पोत्यात बांधली, गुणीत पॅक केली, घेऊन गेले. नेऊन कुठं सोडली? कचरा डेपो जवळ. त्या कचरा डेपो जवळ सोडली. तो तिथून घरी आला. येता इथं रस्त्यात मित्र भेटला म्हणून तिथं थांबला. तिथून पुन्हा गाडीला किक मारली, घरी आला. घराचा दरवाजा उघडा, पडदा बाजूला केला तर मधी मांजर बसली. मालक मियाव. मालक म्हटलं माझ्या आधी कशी काय तू आली? म्हणजे जिचे डोळे बांधून तिथं नेऊन सोडले ती मालकाच्या आधी. मालकाला अजून रागच आला. तो वैतागलाच. तो म्हणला ही तर इथून परत आली, आता लांब नेऊन सोडतो. बायको म्हणे अजिबात एक काम धड नाही, काही येत नाही तुम्हाला. मांजरीची व्यवस्था लागे ना, एवढं कुठं डोकं बधीर असतं का? तो म्हणला आधी डोकं चांगलं होतं, लग्न झाल्यापासूनच बिघडले जाय असं. त्याने ती मांजर उचलली, पुन्हा पोत्यात टाकली
त्याने ते पुन्हा पोतं बांधलं. तो म्हणला आता इथं जवळ नाही सोडायची. त्याने जशी मांजर घेतली तशी लळिंगच्या घाटात नेली. मग घाटात रस्त्याला सोडावं ना, त्या रस्त्यात म्हणजे त्या घाटात गेला तो, ते जंगलात त्या डोंगरात. काही त्याला अंदाज नाही, काही पहिल्यांदाच गेला तो पार मध्ये गेला. पार मध्ये गेल्यानंतर तिथं मांजर मोकळी केली, सोडली तिथं. पण अडचण अशी झाली, त्याला यायचाच रस्ता सुधराना. आता रिटर्न यायचं त्यालाच सुधराना. मग काय झालं माहिती का, ती मांजर पुढं चालायची, तो मांजरीच्या मागं मागं चालायचं. त्याला शेवटी मांजर घरी घेऊन आली पुन्हा. म्हणजे हे बघा, तुम्ही मांजर कुठे नेऊन सोडा, ती येते का नाही. आता माणसाचं सांगतो, माणसाचं आपण आता मी सांगतो तुम्हाला. नवीन आता मला 7-8 वर्ष झाले ना आबा येऊन. मी पहिल्यांदा भगवंत आबाकडे आलो, पहिल्यांदा आलो, दुसऱ्यांदा 2-3 वेळा आलो. पण तरी कधी कधी त्यांना बोलवून घेतो. माझ्या लक्षात येई नव्हत्या घरी, म्हणजे जिथं खाल्लं पिलं झोपले राहिले ते घर आपल्या लक्षात राहत नाही. मग आपल्यापेक्षा आपण हुशार का मांजर? मग माझ्यापेक्षा मांजर हुशारच आहे ना. मग मांजरीच्या तारखा घ्यायचा नाही, जमणार तसं. तारखा माझ्याच घ्यावं लागतील तुम्हाला, मांजरीला काही त्यातलं काही कळणार नाही. आपल्यापेक्षा पशु पक्ष्यांना जास्त कळत, आपल्यापेक्षा पक्ष्यांना जास्त कळत. त्या पक्षासारखं जीवन आपलं असावं. जसा पक्षाचा जीव कशात अडकत नाही तसा आपला जीव कशात अडकला नाही. जसा पक्षाचा जीव अडकत नाही कशात, पक्षी कशाचा बांधल्या गेला नाही, तसं आपण कोणाच्या बांधल्यात राहू नये. कसं जीवन असावं त्या पक्षासारखं. एक उदाहरण सांगतो तुम्हाला. तुम्ही ते हरिश्चंद्र राजाचं नाव ऐकून आहे का? हरिश्चंद्र राजा, त्याच्या पत्नीचं नाव तारा राणी. त्याचं जीवन चरित्र सांगतो तुम्हाला. एकदम उदास अंतकरणाचं जीवन. आजही आपलं एखादा लई समजा, आपलं एखाद्या घरातलं जर कोणाला दान धर्म करीत असलं ना, देत राहिलं ना, आपण त्याला म्हणतो लय हरिश्चंद्राची औलादी, म्हणजे लयच हरिश्चंद्र झाला तू. कारण की हरिश्चंद्राचं जीवन तसं होतं. त्या पक्षाकडनं जसं शिकावं ना, तसं या चरित्रातून शिकावं. लक्ष द्या. त्या हरिश्चंद्र तारा राणी वाहे डोंबा घरी पाणी. हरिश्चंद्र राजा काही कोणी सामान्य नव्हता. हरिश्चंद्र राजाचं जीवन सांगतो तुम्हाला अगदी 5 मिनिटांमध्ये. हरिश्चंद्र राजा गडगंज श्रीमंत असा राजा होता. पण शेवट त्याचा असा झाला, शेवटचा क्षण असा आला जीवनामध्ये, त्याला डोंब्याच्या घरी पाणी व्हावं लागलं, स्मशानभूमीचं रक्षण करावं लागलं, स्वतःची पत्नी स्वतःला मुलाला बाजारात विकायला उभं राहावं लागलं. हे जीवन कुणाचं? एकेकाळचा राजा हरिश्चंद्र. त्या हरिश्चंद्र राजाला स्वप्न पडलं आईसाहेब, आणि स्वप्नामध्ये त्याने आपलं स्वतःचं राज्य विश्वामित्राला दान केलं. कुठं? डोळे उघडे ठेवून ऐका. हरिश्चंद्र राजाला स्वप्न पडलं आणि त्यांनी स्वप्नामध्ये आपलं स्वतःचं संपूर्ण राज्य कुणाला दान केलं? विश्वामित्राला. कधी दान केलं? स्वप्नात दान केलं. कुणी केलं? हे पुन्हा तुमच्या लक्षात राहण्यासाठी विचारतोय. स्वप्नात दान केलं. जाग आली त्याला. जाग आल्यावरती विश्वामित्र समोर लक्षात आलं, मला स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये मी राज्य दान केलं. अहो, स्वप्नात राज्य दान केलेलं दिवसा खरं करून दाखव. सांगितलं, गुरुजी मला स्वप्न पडलं आणि तुम्हाला मी स्वप्नात माझं राज्य दिलं होतं. स्वप्नात दान केलेलं सत्य केलं, देऊन टाकलं. आपण कबूल करून देत नाही, कबूल करून पावती फाडून नाव जाहीर करून देत नाही. आपण जागेपणी शुद्धीत. स्वप्नातलं सांगतो तुम्हाला, स्वप्नातलं स्वप्न पडलं, स्वप्नात राज्य दान केलं. विश्वामित्रांना दिवस उगवला, राज्य देऊन टाकलं. विश्वामित्रांनी सर्व राज्य बघितलं आणि सांगितलं, हे बघ हरिश्चंद्र राजा, याच्यामध्ये 3.5 तोळे सोनं कमी. तुझे दान केलं ना, याच्यात 3.5 तोळे सोनं कमी आहे. म्हणजे काळजी करू नका गुरुजी, सगळंच दिलंय तुम्हाला. आता फक्त मी, माझी पत्नी आणि माझा मुलगा, 5 वर्षाचा मुलगा होता त्यांचा. त्या मुलाचं नाव होतं रोहिदास. हरिश्चंद्र राजाच्या मुलाचं नाव काय? 5च वर्षाचा होता. आम्ही 3 बाजारात विकायला उभे राहतो. काशीच्या बाजारात विकायला उभं राहिली. आजही हरिश्चंद्र घाटे काशीत गेले ना तुम्ही, जे प्रेत जळताना दिसतात ना, 2 घाटे तिथं.
हा जो पहिला घाट, इकडचा जो घाट आहे आणि तिकडचा जो घाट आहे पुढचा, म्हणजे जिथं गंगा म्हणजे काशी विश्वनाथाच्या मंदिराच्या त्या बाजूचा, तो हरिश्चंद्र राजाचा घाट म्हटला. त्या काशीच्या बाजारात स्वतः तिघांना विकायला उभं केलं. लक्ष देऊन ऐका, त्या तिघांना स्वतः विकायला उभे राहिलेले. आम्हाला कोणीतरी विकत घ्या, 3.5 तोळे सोनं विश्वामित्रांना द्यायचं. ही हरिश्चंद्र राजाच्या जीवनातली परीक्षा होती. हरिश्चंद्र राजाला गिऱ्हाईक लागलं नाही, पण पत्नी राणी हरिश्चंद्राची, तारा राणी दिसायला सुंदर होती, राजाची पत्नी होती, शेवटी सौंदर्यवान होती. आणि त्या बाजारामध्ये एक वेश्या आली. त्या वेश्येची नजर तिच्यावरती पडली. ही विकायला, बाजारात विकायला उभी. तिने विचार केला, ही रूपवान आहे, सौंदर्यवान आहे, हिला जर आपण विकत घेतलं तर आपला व्यवसाय चांगला चालेल. ही दिसायला सुंदर आहे, आपल्याकडे गिऱ्हाईक आहे. ही ती कथा सांगतोय जशी तशी तुम्हाला मी. आणि त्या वेश्येने पैसे दिले आणि तारा राणीला विकत घेतलं. तिला विकत घेतलं, पैसे दिले, मोबदला देऊन घेऊन निघाली. पण तिथं कौशिक ऋषी आली. कोण आलं? कौशिक ऋषी आले. तिने ओळखलं, ही हरिश्चंद्र राजाची पत्नी तारा आहे. अरे ही अन्नपूर्णा आहे, हिच्याकडे आम्ही ब्राह्मण लोक भोजनासाठी गेलो, हिने मनसोक्त भोजन दिलं. अरे इतकी पवित्र जीवन, एवढं चांगलं जीवन, आणि हिला ज्या महिलेने विकत घेतलंय, ज्या बाईने, ज्या स्त्रीने विकत घेतलं, ही वेश्या आहे. अरे या तारा राणीला माहिती नाही हिला कशासाठी मिळते. त्या कौशिक मुनींना शेवटी अन्न खाल्लेलं होतं. खाल्लेल्या अन्नाला जागले आणि आवाज दिला, तारा, हे तारा. बघितलं, बापाच्या वयाचा पुरुष आहे. हात जोडले, हा गुरुजी. अगं तुला जिने विकत घेतलं ती कोण आहे माहिती का? ती या काशीतली प्रसिद्ध वेश्या आहे. तिने तुला कशासाठी चालवलं हे तरी तुला माहिती आहे का? तुला वेश्या व्यवसायासाठी चालवलंय. तुझं जीवन काय असेल याचा विचार केला तू? सासरी जाणाऱ्या मुलीने जसं बापाच्या गळ्यात पडावं तसं आलिंगन दिलं हरिश्चंद्र राजाच्या पत्नीने, तारा राणीने कौशिक मुनी. विनंती केली, गुरुजी विनंती करते, मला या नरकातून वाचवा. मी तुमच्या घरी धुना भांड्याचं काम करेल, मी झाडलोटीचं काम करेल, तुम्ही सांगाल ते काम करेल, आणि या नरकातून माझी तुम्ही सुटका करा. कौशिक मुनीने पैसे दिले त्या वेश्येचे आणि तिला सांगितलं, तुझी विकत घेतली होती ना, हे पैसे दे. तिला सोडवलं गाड्या, तिला सोडवलं आणि तिला सांगितलं, तू माझ्याकडे झाडलोटीचं काम नको करू. माझ्याकडे अनेक साधू मुनी, ऋषी मुनी भोजनासाठी येतात. तू अन्नपूर्णा आहे ग, तुझे हात पवित्र आहे, तू त्यांना भोजन करून. नक्कीच गुरुजी. तिला घेऊन निघाले, पण दोघांना गिऱ्हाईक लागलेलं नव्हतं अजून. कोणाला? बापाला आणि मुलाला. घेऊन निघाले महाराज. मुलांनी बघितलं आई चालली. 5 वर्षाच्या लेकराला काय कळतो, काय समजतं त्याला? अहो आई माग पळाला तो, रविदास पळाला महाराज. तो पळायला लागला ना, हरिश्चंद्र राजाने हात धरला, थांब बाळा. कुठं चालला? बाबा आई चालली, मी आई बरोबर चाललो. नाही राजा, तुझ्या आईला विकल्या गेली, तुझ्या आईला गिराईक. आपण तिघं बाजारात विकायला उभे रविदास. ऐक, तुझ्या आईला गिराईक लागलं, अजून तुला मला गिराईक लागलं नाही. जोपर्यंत आपल्याला गिराईक लागत नाही तोपर्यंत आपल्याला जाता येणार नाही. बाबा आई कुठं चालली? त्यांनी विकत घेतली, आई तिकडच चालली. बाबा आता आई परत कधी येईल? बाळा या जन्मात तुझी आई परत येईल का नाही हे सांगू शकत नाही. रविदासांनी सांगितलं, बाबा तुम्ही नाही म्हणता ना आई बरोबर जायचं, मी नाही जाणार. पण ती एका राजाची पत्नी आहे बाबा, आणि 9 महिने 9 दिवस तिने मला सांभाळलंय बाबा. तिने मला लहानाचं मोठं केलं, तिचं दूध पाजलंय बाबा. मला फक्त शेवटच्या तिच्या पाया पडू द्या. नाही भेट होणार हे जर तुम्ही सांगता तर मला शेवटचं दर्शन तर घेऊ द्या, तिच्या पाया पडू द्या. हात सोडला महाराज. हरिश्चंद्र राजांनी पळत गेलं पोरग, आईच्या पाया पडलं. आई बाबा सांगताय पुन्हा आपली भेट होणार नाही. अरे माय लेकराची ताटातूट सोपी नसते. पतीच्या मनाप्रमाणे जीवन जगणं, एवढं विधेय अवस्थेला जाणं हे सोपं नसतं.
आईच्या डोळ्यात अश्रू आले. त्या बाजारातले उभे लोक सगळे बघत होते. त्यांनी कौशिक ऋषींना विनंती केली, ओ गुरुजी, आईला विकत घेतले तुम्ही, घ्या त्या पोराला विकत, काय पैसे द्यायचे तेवढे द्या, पण त्या माय लेकराची ताटातूट करू नका, त्यांना दोघांना बाजूला करू नका, जेवढे पैसे असतील तेवढे द्या, पण त्या माय लेकराला बरोबर ठेवा, जवळ ठेवा, सोबतीला ठेवा. पैसे दिले. त्या मुलालाही घेऊन गेले कौशिक ऋषी. त्या मुलाला जबाबदारी दिली दुर्वा आणि फुलं आणण्याची, आणि आईला जबाबदारी दिली ताराराणीला स्वयंपाक करायची. इकडं हरिश्चंद्र राजाला गिऱ्हाईक लागलं. कुणी घेतलं? त्या डोंब्याने. हरिश्चंद्र ताराराणी वा एक डोंब्या घरी पाणी. मग ते हरिश्चंद्र राजाचं जीवन ते त्याने विकत घेतलं. क्रश झालेलं शरीर, वाळून गेलेलं शरीर. त्याला 2 बायका होत्या. घरी गेल्यानंतर त्या बायका म्हटल्या, का हो याच्यात त्याची तब्येत कशी, याला आणलं कशाला, हा काय कामाचा आहे. त्याच्यावरती जबाबदारी दिली पाणी वाहण्याची. पण तिथंही विश्वामित्रांनी राजकारणच केलं. काय केलं विश्वामित्रांनी? जो रांजण होता ना त्याला छिद्र पाडून ठेवलं. अहो हे दिवसभर पाणी व्हायचे, दिवसभर पाणी व्हायचे, माठ काय भरत नव्हता. त्या माठाला छिद्र पाडलेलं, माठ भरत नव्हतं. राग आला त्या पत्न्यांना, म्हणजे तुम्ही द्रव्य वाया घातलं. असं मारलं महाराज हरिश्चंद्र राजाला. एकीने अशी कोण मारली, खाली पडला. आता जबाबदारी दुसरी काहीतरी दिली पाहिजे. मग त्याच्यावरती जबाबदारी दिली, स्मशान भूमीमध्ये जी प्रेत येतील ती जाळायची, आणि त्याचा मोबदला काय घ्यायचा? 1.25 मीटर कापड आणि शेरभर तांदूळ. शेरभर तांदूळ कशाला? कुणाला? हरिश्चंद्र राजाला. आणि 1.25 मीटर कपडा कुणाला? मालकाला. त्या स्मशान भूमीमध्ये ती जबाबदारी दिली. इकडं ताराराणी स्वयंपाक भोजन करायची, साधू ऋषी मुनींना जीव घालायची महाराज. इकडची ही परिस्थिती. त्या मुलाला दुर्वा आणायला पाठवलं. मुलांसंग, लहान मुलांसंग पोरग खेळत गेलं फुलं आणि दुर्वा आणायला. सर्पदंश झाला बाळा, सर्पदंश झाला. लक्षात आलं मला सर्प चावलाय. मित्रांनी बघितलं, अरे तुला सर्पदंश झालाय. त्या मित्र म्हटले, आम्ही लवकर जातो आणि घरी तुझ्या बातमी देतो. त्यावेळेला त्या मित्रांना थांबवलं. थांबा, ऐका, तुम्ही जिला बातमी द्यायला चालले ना राजा हो, ती काही मोल करीन नाही. जी कौशिक ऋषींच्या घरी कामाला आहे ती स्त्री कोण आहे माहिती आहे तुम्हाला? ती एका श्रीमंत राजाची पत्नी ताराराणी. अरे माझी आई पाणी म्हटली तर 10 दाशा पाणी घेऊन पळत होत्या. माझा बाप अन्न म्हटला का 10 सेवक अन्न घेऊन पळत होते. मी काय कोणा गरीबाचा मुलगा नाही, एकेकाळचा श्रीमंत राजा हरिश्चंद्र त्याचा मुलगा आहे मी रविदास. आणि आमच्यावरती ही दशा आली. आमचं कर्म आम्हाला भोगावं लागलं. बापाचा स्वभाव, कशात जीव अडकला नाही बापाचा, हे परिणाम भोगावे लागतात. मी मरतोय आता गड्या, पण ऐका, जाऊन माझ्या आईला दाशी म्हणून आता तिला एकदा राणी म्हणा. राणी साहेब, तुमच्या मुलाला सर्पदंश झालं. पळत गेली पोरं, तुमच्या मुलाला सर्पदंश झाला. गवा पीठ मळणं चालू होतं. हात पुसले महाराज पदराला. सैरा वैरा ती आई पळत होती. शेवटी जिचे पिढे बाळ, प्राण तियेचा विकळ. अरे पती कुठं हे तिला माहिती नव्हतं. मुलाकडे बघावं, जीवन जगावं, असं त्या ताराराणीचं जीवन. आणि त्या मुलाला सर्पदंश. पळत निघाली महाराज. जिथं बाळ गेलं शोधते, बाळाला शोधते, सापडत नाही. अंधार पडला आणि अंधारामध्ये पायाला प्रेत लागलं. लक्षात आलं, हे माझ्या रविदासाचं प्रेत. बसली महाराज, माने खाली हात घातला. रविदासा, हे रविदासा, अरे काय सांगू तुझ्या बापाला? तुझा बाप कुठे आहे राजा? मला माहिती नाही. काय सांगू तुझ्या बापाला? विचारेल तुझा बाप माझा रविदास कुठे? काय सांगायचं? काय उत्तर देऊ माझ्या पतीला? काही करता आलं नाही. मुलाला उचललं, अंत्यविधी केला पाहिजे गड्या. अंत्यविधी करण्यासाठी ती घेऊन निघाली. स्मशानभूमीत गेली. अंधारे महाराज. त्या स्मशानभूमीमध्ये हातात कंदील घेऊन दाढी वाढलेला तो हरिश्चंद्र तो त्या ठिकाणी आला. कोण आहे?
कोणी म्हटल्याबरोबर आवाज ओळखीचा कंदील जवळ तारा, हे तारा. ओळखलं की माझे पतिदेव. तारा म्हणल्याबरोबर डोळ्यात अश्रू आले. लय दिवसांनी आवाज ऐकायला आलता कानावरती, तारा. धनी हे कोण? हंबरडा फोडला महाराज आपला रविदास. आपला रविदास. काय झालं रविदास? काय झालं आपल्या रविदासाला? सर्पदंश झाला. दुर्वा फुलं आणण्यासाठी गेला, सर्पदंश झाला आणि आपला रविदास आपल्याला सोडून गेला. त्याचा अंत्यविधी करायचा आहे, तुम्ही मदत करा. ही स्मशानभूमी मी सांभाळतो. अंत्यविधी करायचा आहे, मदत करा. हे बघ अंत्यविधी कर तू. पण मी ज्याने मला कामाला ठेवलंय त्यांनी माझ्यावरती जबाबदारी दिली. 1 शेरभर तांदूळ, 1.25 मीटर कपडा, हे घेतल्याशिवाय कुणाचाच अंत्यविधी इथं होत नाही. हा पण रविदास तुमचा मुलगा आहे, निश्चित मी तुमचे मान्य आहे. पण ऐक, मी बाप या नात्याने शेरभर तांदूळ तुझ्याकडनं घेणार नाही. पण माझ्या मालकाला मला 1.25 मीटर कापड द्यावं लागतं, ते तुला द्यावं लागतं. पदर धरला ताराराणी. पदर फाडणार. विश्वामित्र प्रगट झाले, रविदासाला जिवंत केलं, राज्य पुन्हा देऊन दिलं. हा भाग नंतरचा. पण हरिश्चंद्र राजाच्या जीवनातला त्याग, ते राज्य स्वप्नात आलं, स्वप्नात दान दिलं तर दिलं, पुन्हा माग फिरायचं. अज्या आपलं म्हणून जीवन जगलं का दुःख होत. आपलं म्हणून जीवन जगतो आपण, माझं माझं माझं. आता इकडे बघा तुम्ही माझ्याकडे, हा शर्ट आहे, हा कुणाचा आहे? हा मी घातलेला, कुणाचा आहे? म्हणा ना तुमचा. माझा आहे, बरोबर. समजा आता हा इथून निघताना एका ठिकाणी धक्का लागला आणि फाटला, तो दुःख कोणाला होईल? तुम्हाला कोणाला? फाटला संपला विषय. पण मला झोप तरी येईल का? समजा एवढ्या महागाचं कापड आहे, मला झोप येईल का? काय येणार नाही. तो माझा आहे ना, आणि तुमचा फाटला तर तुम्हाला येणार नाही. मला काय घेणं, मी निघून जाईल. काय ते तो, हे बघा, हे लक्षात ठेवा, माझं म्हटलं की दुःख आलं. जीवन जगत असताना या जगात आपुले कोणीच नव्हती, विषय चित्ती दृढ झाला. या जगात कोणी कोणाचं नसतं. नाथ महाराजांनी सांगितलं, आले ना या मृत्यू लोकात तर तसं जीवन जगा. तैसे असावे संसारी, माणसाने संसारात तसं राहा. यासाठी एक उदाहरण दिलं. कसं? पक्षाचं उदाहरण दिलं. उदाहरण कशाचं दिलं? पक्षाचं. पाखराचं नाही, पक्षाचं. पक्षी अंगणी उतरती, ते का गुंतोनिया राहती, तसं माणसाने राहावं. आता तुम्ही माता वर्गाला विचारतो, हे बघा आपण अंगणामध्ये काहीतरी किंवा वरती, आता अंगण नाहीच राहिले, खेडेगावात आहे अंगण अजून. आता काय रस्ते झाले, आता अंगण नाही राहिले. पण आता तुम्ही काही धान्य वाळायला टाकायचं असेल, की बाजरी असेल, गहू असेल, ज्वारी असेल, कुठं वाळायला टाक? स्लॅबवरती टाकतं ना, टेरिसवरती. तुम्ही ते वाळायला टाकलं, वाळायला टाकल्यावरती ते खायला काय येतं? पक्षी येतात. येतात ना, चिमण्या येतात, कावळे येतात. मग ते चिमण्या कावळे ते पक्षी येतात आणि काय करतात? ते दाणे टिपतात, खातात. मग ते येताना काय काय आणतात बरोबर? एखादी गोणी, पोत. हे उदाहरण आपल्याला दिले का माणसा निदान तू माणूस या पदाला तर तू आता टिकलाच नाही, निदान पक्षासारखं तरी वाग. तुम्ही म्हणाल महाराज आम्ही काय पक्षापेक्षा काही, पक्षी आमच्यापेक्षा पक्षी शहाणे आहे का? बरं, पक्ष्यांना आमच्यापेक्षा जास्त कळतं का? तुमचं काय मत आहे? पक्ष्यांना आपल्यापेक्षा जास्त कळतं का? प्राण्यांना आपल्यापेक्षा जास्त कळतं का? काय महाराज, हा नाथ महाराजांनी तुम्हाला वाटत नाही का अपमान केलाय? कोणाचा? पक्ष्यांचा. आपला काय अपमान आहे? हा पक्ष्यांचा.
आम्हाला पक्ष्यांची उदाहरणं देऊनही आम्ही पक्षासारखं जगत नाही. कसं जीवन जगता पक्षी? पक्षाचं जगणं बघा तुम्ही कसं. ते पक्षी अंगणात येतात, पाहिजे ते घेतात, निघून जातात. ते काय बरोबर येताना काही आणत नाही. एक काम करा मावशी, घरी ना 2 पोर आहे त्यांना द्या, घरी कोणतरी आहे 2 पिल्ल ते आहे याच्यात त्यांना द्या. ऐका ना मावशी, तुम्ही ही बाजरी आता रात्री लगेच भरणार आहे का? भरणार असाल ते करा, उद्याला मला थोडीशी ठेवा. खरं सांगा, एखाद्या चिमणीनी कावळ्यानी, त्या चिमणीने त्या पक्षाने कधी तक्रार केली का? हे पुढं काय खातील आमची पिल्ल, आमची पिल्ल काय खातील, अशी एखाद्या पक्षाने पिल्लानी कोण चिमणीनी तक्रार केली का? या तक्रारी कुणाच्या आहे? आमच्या. महाराज, आमचे नातू काय खातील? चिंता कशाची बापू, आबा, चिंता कशाची? नातू काय, माझं काय म्हणे, नातू खायचं ते खातील. आता खाण्याची वेळ कोणाची? आपली ना, आपण खाऊ. नातू काय खातील म्हणजे जुनं वयस्कर कोणी बाबा, आता इथं जवळची जवळ, तुम्हाला नाही काय, आमच्यात आम्ही मिटून घेतो. बाबा वय किती तुमचं? 61 वर्षाचं वय. मला सांगा, 61 वर्षापूर्वीच तुम्हाला काही लगेच एवढं आठवणार नाही, पण 40 वर्षापूर्वीच, 50 वर्षापूर्वीच, 50 वर्षापूर्वी तुम्ही काय खातो? नाही, हसण्यासारखा प्रश्न नाही. तो काय खातो ते? म्हणजे गाठ्याच्या भाकरी, जुनी लोक काय शिळ्या भाकरी. अहो, भात लोकायला महिना भात, महिना म्हणजे कुणाच्या तिथं कार्य असेल तेव्हा भात खायला मिळायचं. हे तर बरोबर ना? म्हणजे तेव्हा खायला शिळ्या भाकरी, साधा आपलं जसं असेल तसं. एवढ्या भाज्या एका घरात होत नव्हत्या. आता ज्या भाज्या बघतो ना आपण, घरात जेवढी माणसं तेवढ्या भाज्या, घरात मेळ बसा नाही आपला. एक एकात नाही, बाप लेकात नाही. आता मन खरी झाली. त्यावेळेला घाटा खात होते, घाट्याच्या भाकरी खात होते, जीवन जगत होते. तेव्हा त्यांना हीच काळजी होती, आमचे नातू काय खाते. आज विचार त्यांना, नातू काय खातो म्हणून. नातू काय म्हणजे चांगलंच खातो नातू, रोज गरम पोळी नातवाला. अहो, एवढंच नाही, जाम आहे त्याला, जाम ब्रेड, त्याला बोलून जाम लावून, काजू आहे, बदाम आहे. महाराज इथं बसलेले या माता माऊलींना विचार, यांच्या बसल्यापैकी 50% जे मुलं आहे यांचे लहान लहान बाळ, त्यांना घरातलं खाणं माहित नाही, हॉटेलचं, दुकानातलं, टपरीवरचं, स्वीट मार्ट मधलं खाणं माहिती या पोरांना. दिवसातून काही झालं तर 5-25 रुपयाचं खाऊन जाता येईल. प्रश्न एवढाच आहे, काळजी होती की नव्हती आजोबांना, म्हणजे यांच्या वडिलांना, माझे नातू काय खातील. ते काही झालं, आज मला चिंता आहे, म्हणजे मी तुम्हाला बोलतोय असं, मला चिंता आहे माझे पोरं काय खातील. आज ते चांगलंच खातील. तू माझ्या करून घ्या, आता तू गेल्यावर नाही तुला काय भेटायचं. शिकलं पाहिजे आपण. कधी कधी ते पक्षी येतात, राहतात, निघून जातात. माझं काही म्हणत नाही बाबा, या प्रपंचामध्ये आपण आलो ना, आपलं काही नसतं, फक्त आपलं म्हणून जगायचं. ते पक्षी खरंच, ते प्राणी आपल्यापेक्षा हुशार. मला सांगा, माणसाला जास्त कळतं का पक्षाला जास्त कळतं? हा, बरोबर आहे, माणसाला जास्त कळतं. पावसाळा जास्त होणार आहे का कमी होणार आहे, माणसापेक्षा बाबा कावळ्याला जास्त कळतं. तुम्हाला पावसाचा अंदाज कधी येतो माहिती का? ते पंजाबराव डग सांगतील तेव्हा. त्यांचं कधी कधी फेल जातं. पावसाळा कमी आहे का जास्त आहे बघायचं असलं ना, कावळ्याचं घरट बघायचं. कावळ्याचं घरट जर झाडाच्या बुंद्याला असेल तर समजायचं वादळ वाऱ्याचा जोराचा पाऊस होणार. ते जर घरट मधोमध असेल तर अंदाज लावायचा मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल. आणि जर ते जर वरच्या टोकाला असेल सेंड्याला कावळ्याचं घरट, समजायचं या वर्षी पावसाळा कमी. हे कावळ्याला कधी कळतं? 4-6 महिने आधी. आता सांगा माणसाला काय कळतं यातलं? म्हणजे पक्षी आहे का नाही माणसापेक्षा हुशार? बरं, हा चला, नाही त्यांचा मुद्दा बरोबर आहे. माणसाला सगळं जास्त कळतं, पण काही गोष्टी अशा आहेत त्या प्राण्यांनाच कळतात. दुसरा मुद्दा, कुत्रे. आपल्याला जास्त कळतं का कुत्र्याला जास्त कळतं? आता ते कुत्र्याला सांगतील. आता मला माहिती ना,
त्यांना माहिती बाबा काहीतरी नवीन घेऊनच आला असेल असं आहे. आपल्याला जास्त कळतं, कुत्र्याला जास्त कळतं. समजा एखाद्या गावात मर्डर झाला किंवा दरोडा पडल्यानंतर ती टीम येते त्यांची, पोलिसांची येते, तपास घेते, बघते, पण त्यांच्याकडनं काही शोध लागत नाही. मग शेवटी थकतात ते सगळे थकल्यानंतर मग कुणाला पाचारण करता? श्वान पथक. कोणाला बोलवता? मग श्वान पथक. म्हणजे ज्या चोरीचा शोध, ज्या दरोड्याचा शोध जे पोलीस खातंय त्यांना 4 दिवस लागला नाही, तो कुत्र्यानी 4 तासात चोराच्या दारात नेऊन लावला. लागला का नाही? मला सांगा, माणसाला जास्त कळतं का कुत्र्याला? तुम्ही असं म्हणशाल पुन्हा महाराज एक करा, ते माणसं काढून टाका आणि कुत्री भरती करा. असं नाही जमणार. त्या कुत्र्याला शिकवायला माणसं, म्हणजे कुत्र्याकडे एक गुण वाढवाय नाही. अजून सांगतो तुम्हाला, आपल्याला जास्त कळतं का मांजरीला? नाही, मोकळ्या मनाने मांजर म्हणा तुम्ही. नाही म्हणायचं काय कारण आहे? काय झालं माहिती का, एकाच्या घरामध्ये मांजर होती. ते रोज दूध पिऊन जायची, रोज दूध प्यायची. ती म्हणजे ती अशी शेजारी पाजाऱ्याची पण यायची, त्या घरात रमायची, दूध प्यायची. तो घरी आला का बायको रडत होती. काय झालं रडायला? मांजर दूध पिऊन गेली. रोज असंच होतं. मी दूध गॅसवरती ठेवते, मांजर दूध पिऊन जाते. गॅसवर दूध ठेवलं, मांजर दूध पिऊन जाते. आणि शेजाऱ्यांकडे गेले कप घेऊन, चहाला दूध दे म्हणून, नको नको ती बोलली. रडायला काय झालं? काय झालं म्हणजे काहीतरी या घरात एक तर ती मांजर राहील, नाही तर मी राहील. तो म्हणला येडेवाणी करू नको. अगं तुला त्रास होऊ नये म्हणून मी आईबाप घरात नाही ठेवली. तुला काही त्रास होऊ नये म्हणून मी माझे मायबाप घरात नाही ठेवले, तू मांजर घरात ठेवत नाही. धरली मांजर, गोणीत पोत्यात टाकली, पोत्याचं तोंड बांधलं आणि माग गाडीच्या डिक्कीला बांधली. ते माग या कॅरियर त्याला बांधली, किक मारली गाडीला, मांजर घेऊन गेली. इथून मांजर जशी काढली तशी ते आपलं कचरा डेपो नाही का, तिथं नेऊन डोळे बांधून नेली. डोळे बांधून नेली मांजर. तिला दिसत होतं का बाहेरचं काही? आपल्याला असं घरघरी एक चक्कर मारलं तर कळत नाही आपल्याला जायचं कोणत्या रस्त्याला. ती मांजर त्या पोत्यात बांधली, गुणीत पॅक केली, घेऊन गेले. नेऊन कुठं सोडली? कचरा डेपो जवळ. त्या कचरा डेपो जवळ सोडली. तो तिथून घरी आला. येता येता इथं रस्त्यात मित्र भेटला म्हणून तिथं थांबला. तिथून पुन्हा गाडीला किक मारली, घरी आला. घराचा दरवाजा उघडा, पडदा बाजूला केला तर मधी मांजर बसली. मालक मियाव. मालक म्हटलं माझ्या आधी कशी काय तू आली? म्हणजे जिचे डोळे बांधून तिथं नेऊन सोडले ती मालकाच्या आधी. मालकाला अजून रागच आला, तो वैतागलाच. तो म्हणला ही तर इथून परत आली, आता लांब नेऊन सोडतो. बायको म्हणे अजिबात एक काम धड नाही, काही येत नाही तुम्हाला, मांजरीची व्यवस्था लागा ना. एवढं कुठं डोकं बधीर असतं का? तो म्हणला आधी डोकं चांगलं होतं, लग्न झाल्यापासूनच बिघडले असं. तर त्याने ती मांजर उचलली, पुन्हा पोत्यात टाकली, त्याने ते पुन्हा पोतं बांधलं. तो म्हणला आता इथं जवळ नाही सोडायची. त्याने जशी मांजर घेतली तशी लळिंगच्या घाटात नेली. मग घाटात रस्त्याला सोडावं ना, त्या रस्त्यात म्हणजे त्या घाटात गेला तो, ते जंगलात, त्या डोंगरात. काय त्याला अंदाज नाही, काय पहिल्यांदाच गेला तो पार मध्ये गेला. पार मध्ये गेल्यानंतर तिथं मांजर मोकळी गेली, सोडली तिथं. पण अडचण अशी झाली, त्याला यायचाच रस्ता सुधराना. आता रिटर्न यायचं त्यालाच सुधराना. मग काय झालं माहिती का, ती मांजर पुढं चालायची, तो मांजरीच्या माग चालायचं. त्याला शेवटी मांजर घरी घेऊन आली पुन्हा. म्हणजे हे बघा तुम्ही, मांजर कुठं नेऊन सोडा, ती येते का नाही. आता माणसाचं सांगतो, माणसाचं आपण आता मी सांगतो तुम्हाला. नवीन आता मला 7-8 वर्ष झाले ना आबा येऊन. मी पहिल्यांदा भगवान भाऊ आबाकडे आलो, पहिल्यांदा आलो, दुसऱ्यांदा 2-3 वेळा आलो. पण तरी कधी कधी त्यांना बोलवून घेतो. माझ्या लक्षात ये नव्हत्या घरी, म्हणजे जिथं खाल्लं पिलं झोपले राहिले ते घर आपल्या लक्षात राहत नाही. मग आपल्यापेक्षा आपण हुशार का मांजर? मग माझ्यापेक्षा मांजर हुशाराचे ना. मग मांजरीच्या तारखा घ्यायचा नाही, जमणार तसं. तारखा माझ्याच घ्यावं लागतील तुम्हाला, मांजरीला काही त्यातलं काही कळणार नाही. आपल्यापेक्षा पशु पक्ष्यांना जास्त कळत, आपल्यापेक्षा पक्ष्यांना जास्त कळत.
त्या पक्षासारखं जीवन आपलं असावं. जसा पक्षाचा जीव कशात अडकत नाही तसा आपला जीव कशात अडकला नाही. जसा पक्षाचा जीव अडकत नाही कशात, पक्षी कशाचा बांधल्या गेला नाही, तसं आपण कोणाच्या बांधल्यात राहू नये. कसं जीवन असावं त्या पक्षासारखं. एक उदाहरण सांगतो तुम्हाला. तुम्ही ते हरिश्चंद्र राजाचं नाव ऐकून आहे का? हरिश्चंद्र राजा, त्याच्या पत्नीचं नाव तारा राणी. त्याचं जीवन चरित्र सांगतो तुम्हाला. एकदम उदास अंतकरणाचं जीवन. आजही आपलं एखादा लई समजा आपलं एखाद्या घरातलं जर कोणाला दान धर्म करायचं असलं ना, देत राहिलं ना, आपण त्याला म्हणतो लय हरिश्चंद्राची अवलादी, म्हणजे लयच हरिश्चंद्र झाला तू. कारण की हरिश्चंद्राचं जीवन तसं होतं. त्या पक्षाकडनं जसं शिकावं ना तसं या चरित्रातून शिकावं. लक्ष द्या. त्या हरिश्चंद्र तारा राणी वाहे डोंबा घरी पाणी. हरिश्चंद्र राजा काही कोणी सामान्य नव्हता. हरिश्चंद्र राजाचं जीवन सांगतो तुम्हाला अगदी 5 मिनिटांमध्ये. हरिश्चंद्र राजा गडगंज श्रीमंत असा राजा होता, पण शेवट त्याचा असा झाला, शेवटचा क्षण असा आला जीवनामध्ये, त्याला डोंब्याच्या घरी पाणी व्हावं लागलं, स्मशानभूमीचं रक्षण करावं लागलं, स्वतःची पत्नी स्वतःला मुलाला बाजारात विकायला उभं राहावं लागलं. हे जीवन कुणाचं? एकेकाळचा राजा हरिश्चंद्र. त्या हरिश्चंद्र राजाला स्वप्न पडलं आईसाहेब, आणि स्वप्नामध्ये त्याने आपलं स्वतःचं राज्य विश्वामित्राला दान केलं. कुठं? डोळे उघडे ठेवून आहे का? हरिश्चंद्र राजाला स्वप्न पडलं आणि त्यांनी स्वप्नामध्ये आपलं स्वतःचं संपूर्ण राज्य कुणाला दान केलं? विश्वामित्राला. कधी दान केलं? स्वप्नात दान केलं. कुणी केलं? हे पुन्हा तुमच्या लक्षात राहण्यासाठी विचारतोय. स्वप्नात दान केलं. जाग आली त्याला. जाग आल्यावरती विश्वामित्र समोर लक्षात आलं मला स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये मी राज्य दान केलं. अहो, स्वप्नात राज्य दान केलेलं दिवसा खरं करून दाखव. सांगितलं गुरुजी मला स्वप्न पडलं आणि तुम्हाला मी स्वप्नात माझं राज्य दिलं होतं. स्वप्नात दान केलेलं सत्य केलं, देऊन टाकलं. आपण कबूल करून देत नाही. कबूल करून पावती फाडून नाव जाहीर करून देत नाही आपण. जागेपणी शुद्धीत. स्वप्नातलं सांगतो तुम्हाला. स्वप्न पडलं, स्वप्नात राज्य दान केलं. विश्वामित्रांना दिवस उगवला, राज्य देऊन टाकलं. विश्वामित्रांनी सर्व राज्य बघितलं आणि सांगितलं, हे बघ हरिश्चंद्र राजा, याच्यामध्ये 3.5 तोळे सोनं कमी. तुझे दान केलं ना, याच्यात 3.5 तोळे सोनं कमी आहे. म्हणजे काळजी करू नका गुरुजी, सगळंच दिलंय तुम्हाला. आता फक्त मी, माझी पत्नी, माझा मुलगा, 5 वर्षाचा मुलगा होता त्यांचा. त्या मुलाचं नाव होतं रोहिदास. हरिश्चंद्र राजाच्या मुलाचं नाव काय? 5च वर्षाचा होता. आम्ही 3 बाजारात विकायला उभे राहतो. काशीच्या बाजारात विकायला उभं राहिली. आजही हरिश्चंद्र घाटे काशीत गेले ना तुम्ही, जे प्रेत जळताना दिसतात ना, 2 घाट आहे तिथं. हा जो पहिला घाट, इकडचा जो घाट आहे आणि तिकडचा जो घाट आहे पुढचा, म्हणजे जिथं गंगा म्हणजे काशी विश्वनाथाच्या मंदिराच्या त्या बाजूचा, तो हरिश्चंद्र राजाचा घाट म्हटला. त्या काशीच्या बाजारात स्वतः 3 विकायला उभं केलं. लक्ष देऊन ऐका. त्या 3 स्वतः विकायला उभे राहिलेले. आम्हाला कोणतरी विकत घ्या, 3.5 तोळे सोनं विश्वामित्रांना द्यायचं. ही हरिश्चंद्र राजाच्या जीवनातली परीक्षा होती. हरिश्चंद्र राजाला गिऱ्हाईक लागलं नाही, पण पत्नी राणी हरिश्चंद्राची तारा राणी दिसायला सुंदर होती. राजाची पत्नी होती, शेवटी सौंदर्यवान होती. आणि त्या बाजारामध्ये एक वेश्या आली. त्या वेश्येची नजर तिच्यावरती पडली. ही विकायला बाजारात विकायला उभी. तिने विचार केला, ही रूपवान आहे, सौंदर्यवान आहे, हिला जर आपण विकत घेतलं तर आपला व्यवसाय चांगला चालेल. ही दिसायला सुंदर आहे, आपल्याकडे गिऱ्हाईक. ही ती कथा सांगतोय जशी तशी तुम्हाला मी. आणि त्या वेश्येने पैसे दिले आणि तारा राणीला विकत घेतलं. तिला विकत घेतलं, पैसे दिले, मोबदला देऊन घेऊन निघाली. पण तिथं कौशिक ऋषी आली. कोण आलं? कौशिक ऋषी आले. तिने ओळखलं
ही हरिश्चंद्र राजाची पत्नी तारा आहे. अरे ही अन्नपूर्णा आहे. हिच्याकडे आम्ही ब्राह्मण लोक भोजनासाठी गेलो, हिने मनसोक्त भोजन दिलं. अरे इतकी पवित्र जीवन, एवढं चांगलं जीवन, आणि हिला ज्या महिलेने विकत घेतलंय, ज्या बाईने, ज्या स्त्रीने विकत घेतलं, ही वेश्या आहे. अरे या तारा राणीला माहिती नाही हिला कशासाठी मिळते. त्या कौशिक मुनींना शेवटी अन्न खाल्लेलं होतं. खाल्लेल्या अन्नाला जागले आणि आवाज दिला, तारा, हे तारा. बघितलं बापाच्या वयाचा पुरुष आहे. हात जोडले, हा गुरुजी. अगं तुला जिने विकत घेतलं ती कोण आहे माहिती का? ती या काशीतली प्रसिद्ध वेश्या आहे. तिने तुला कशासाठी चालवलं हे तरी तुला माहिती आहे का? तुला वेश्या व्यवसायासाठी चालवलंय. तुझं जीवन काय असेल याचा विचार केला तू? सासरी जाणाऱ्या मुलीने जसं बापाच्या गळ्यात पडावं तसं आलिंगन दिलं हरिश्चंद्र राजाच्या पत्नीने, तारा राणीने कौशिक मुनी. विनंती केली, गुरुजी विनंती करते, मला या नरकातून वाचवा. मी तुमच्या घरी धुना भांड्याचं काम करेल, मी झाडलोटीचं काम करेल, तुम्ही सांगाल ते काम करेल, आणि या 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 नरकातून माझी तुम्ही सुटका करा. कौशिक मुनीने पैसे दिले त्या वेश्येचे आणि तिला सांगितलं, तुझी विकत घेतली होती ना ते पैसे दे. तिला सोडवलं गाड्या, तिला सोडवलं आणि तिला सांगितलं, तू माझ्याकडे झाडलोटीचं काम नको करू. माझ्याकडे अनेक साधू मुनी, ऋषी मुनी भोजनासाठी येतात. तू अन्नपूर्णा आहे ग, तुझे हात पवित्र आहे, तू त्यांना भोजन करून खा. नक्कीच गुरुजी. तिला घेऊन निघाले, पण दोघांना गिऱ्हाईक लागले नव्हतं अजून. कुणाला? बापाला आणि मुलाला. घेऊन निघाले महाराज. मुलांनी बघितलं आई चालली. 5 वर्षाच्या लेकराला काय कळतो, काय समजतं त्याला? अहो आई माग पळाला तो रविदास, पळाला महाराज. तो पळायला लागला ना, हरिश्चंद्र राजाने हात धरला, थांब बाळा. कुठं चालला? बाबा आई चालली, मी आई बरोबर चाललो. नाही राजा, तुझ्या आईला विकल्या गेली, तुझ्या आईला गिऱ्हाईक. आपण तिघं बाजारात विकायला उभे रविदास. ऐक, तुझ्या आईला गिऱ्हाईक लागलं, अजून तुला मला गिऱ्हाईक लागलं नाही. जोपर्यंत आपल्याला गिऱ्हाईक लागत नाही तोपर्यंत आपल्याला जाता येणार नाही. बाबा आई कुठं चालली? त्यांनी विकत घेतली, आई तिकडच चालली. बाबा आता आई परत कधी येईल? बाळा या जन्मात तुझी आई परत येईल का नाही हे सांगू शकत नाही. रविदासांनी सांगितलं, बाबा तुम्ही नाही म्हणता ना आई बरोबर जायचं, मी नाही जाणार. पण ती एका राजाची पत्नी आहे बाबा, आणि 9 महिने 9 दिवस तिने मला सांभाळलंय बाबा. तिने मला लहानाचं मोठं केलं, तिचं दूध पाजलंय बाबा. मला फक्त शेवटच्या तिच्या पाया पडू द्या. नाही भेट होणार हे जर तुम्ही सांगता तर मला शेवटचं दर्शन तर घेऊ द्या, तिच्या पाया पडू द्या. हात सोडला महाराज. हरिश्चंद्र राजांनी पळत गेलं पोरग, आईच्या पाया पडलं. आई बाबा सांगताय पुन्हा आपली भेट होणार नाही. अरे माय लेकराची ताटातूट सोपी नसते. पतीच्या मनाप्रमाणे जीवन जगणं, एवढं विधेय अवस्थेला जाणं हे सोपं नसतं. आईच्या डोळ्यात अश्रू आले. त्या बाजारातले उभे लोक सगळे बघत होते. त्यांनी कौशिक ऋषींना विनंती केली, ओ गुरुजी आईला विकत घेतलंय तुम्ही, घ्या त्या पोराला विकत. काय पैसे द्यायचे तेवढे द्या, पण त्या माय लेकराची ताटातूट करू नका, त्यांना दोघांना बाजूला करू नका. जेवढे पैसे असतील तेवढे द्या, पण त्या माय लेकराला बरोबर ठेवा, जवळ ठेवा, सोबतीला ठेवा. पैसे दिले. त्या मुलालाही घेऊन गेले कौशिक ऋषी. त्या मुलाला जबाबदारी दिली दुर्वा आणि फुलं आणण्याची, आणि आईला जबाबदारी दिली तारा राणीला स्वयंपाक करायची. इकडं हरिश्चंद्र राजाला गिऱ्हाईक लागलं. कुणी घेतलं? त्या डोंब्याने. हरिश्चंद्र तारा राणी वा एक डोंब्या घरी पाणी. मग ते हरिश्चंद्र राजाचं जीवन ते त्याने विकत घेतलं. क्रश झालेलं शरीर, वाळून गेलेलं शरीर. त्याला 2 बायका होत्या. घरी गेल्यानंतर त्या बायका म्हटल्या, का हो याच्यात त्याची तब्येत कशी, याला आणलं कशाला, हा काय कामाचा आहे? त्याच्यावरती जबाबदारी दिली पाणी वाहण्याची. पण तिथंही विश्वामित्रांनी राजकारणच केलं. काय केलं विश्वामित्रांनी? जो रांजण होता ना त्याला छिद्र पाडून ठेवलं. अहो हे दिवसभर पाणी व्हायचे, दिवसभर पाणी व्हायचे.
माठ काय भरत नव्हता, त्या माठाला छिद्र पाडलेलं, माठ भरत नव्हतं. राग आला त्या पत्न्यांना, म्हणजे तुम्ही द्रव्य वाया घातलं. असं मारलं महाराज हरिश्चंद्र राजाला, एकीने अशी इकून मारली, खाली पडला. आता जबाबदारी दुसरी काहीतरी दिली पाहिजे. त्याच्यावरती जबाबदारी दिली, स्मशानभूमीमध्ये जी प्रेत येतील ती जाळायची, आणि त्याचा मोबदला काय घ्यायचा, 1.25 मीटर कापड आणि शेरभर तांदूळ. शेरभर तांदूळ कशाला, कुणाला, हरिश्चंद्र राजाला, आणि 1.25 मीटर कपडा कुणाला, मालकाला. त्या स्मशानभूमीमध्ये ती जबाबदारी दिली. इकडं ताराराणी स्वयंपाक भोजन करायची, साधू ऋषी मुनींना जीव घालायची महाराज. इकडची ही परिस्थिती. त्या मुलाला दुर्वा आणायला पाठवलं, मुलांसंग, लहान लहान मुलांसंग पोरग खेळत गेलं फुलं आणि दुर्वा आणायला. सर्पदंश झाला बाळा, सर्पदंश झाला. लक्षात आलं मला सर्प चावलाय. मित्रांनी बघितलं, अरे तुला सर्पदंश झालाय. त्या मित्र म्हटले आम्ही लवकर जातो आणि घरी तुझ्या बातमी देतो. त्यावेळेला त्या मित्रांना थांबवलं, थांबा, ऐका, तुम्ही जिला बातमी द्यायला चालले ना राजा हो, ती काही मोल करीन नाही. जी कौशिक ऋषींच्या घरी कामाला आहे ती स्त्री कोण आहे माहितीये तुम्हाला? ती एका श्रीमंत राजाची पत्नी ताराराणी. अरे माझी आई पाणी म्हटली तर 10 पाणी घेऊन पळत होत्या. माझा बाप अन्न म्हटला का 10 सेवक अन्न घेऊन पळत होते. मी काय कुणा गरीबाचा मुलगा नाही, एकेकाळचा श्रीमंत राजा हरिश्चंद्र त्याचा मुलगा आहे मी रोहिदास. आणि आमच्यावरती ही दशा आली, आमचं कर्म आम्हाला भोगावं लागलं. बापाचा स्वभाव, कशात जीव अडकला नाही बापाचा, हे परिणाम भोगावे लागतात. मी मरतोय आता गड्या, पण ऐका, जाऊन माझ्या आईला दाशी म्हणू नका. तिला एकदा राणी म्हणा, राणी साहेब तुमच्या मुलाला सर्पदंश झालं. पळत गेली पोरं, तुमच्या मुलाला सर्पदंश झाला. पीठ मळणं चालू होतं, हात पुसले महाराज पदराला. सैरा वैरा ती आई पळत होती. शेवटी जिचे पिढे बाळ प्राण तियेचा विकळ. अरे पती कुठं हे तिला माहिती नव्हतं. मुलाकडे बघावं जीवन जगावं असं त्या ताराराणीचं जीवन. आणि त्या मुलाला सर्पदंश. पळत निघाली महाराज. जिथं बाळ गेलं शोधते, बाळाला शोधते, सापडत नाही. अंधार पडला आणि अंधारामध्ये पायाला प्रेत लागलं. लक्षात आलं हे माझ्या रोहिदासाचं प्रेत. बसली महाराज, माने खाली हात घातला. रोहिदासा, हे रोहिदासा, अरे काय सांगू तुझ्या बापाला. तुझा बाप कुठे राजा मला माहिती नाही. काय सांगू तुझ्या बापाला, विचारेल तुझा बाप माझा रोहिदास कुठे. काय सांगायचं, काय उत्तर देऊ माझ्या पतीला. काही करता आलं नाही. मुलाला उचललं, अंत्यविधी केला पाहिजे गड्या. अंत्यविधी करण्यासाठी ती घेऊन निघाली. स्मशानभूमीत गेली. अंधारे महाराज. त्या स्मशानभूमीमध्ये हातात कंदील घेऊन दाढी वाढलेला तो हरिश्चंद्र तो त्या ठिकाणी आला. कोणे कोणे म्हटल्याबरोबर आवाज ओळखीचा वाटला. कंदील जवळ नेला. तारा, हे तारा. ओळखलं की माझे पतिदेव. तारा म्हणल्याबरोबर डोळ्यात अश्रू आले. लय दिवसांनी आवाज ऐकायला आलता कानावरती. तारा, धनी हे कोण? हंबरडा फोडला महाराज आपला रोहिदास. आपला रोहिदास. काय झालं रोहिदास? काय झालं आपल्या रोहिदासाला? सर्पदंश झाला. दुर्वा फुलं आणण्यासाठी गेला, सर्पदंश झाला आणि आपला रोहिदास आपल्याला सोडून गेला. त्याचा अंत्यविधी करायचा आहे, तुम्ही मदत करा. ही स्मशानभूमी मी सांभाळतो. अंत्यविधी करायचा आहे, मदत करा. हे बघ अंत्यविधी करतो, पण मी ज्याने मला कामाला ठेवलंय त्यांनी माझ्यावरती जबाबदारी दिली. 1 शेरभर तांदूळ, 1.25 मीटर कपडा, हे घेतल्याशिवाय कुणाचाच अंत्यविधी इथं होत नाही. हा पण रोहिदास तुमचा मुलगा आहे, निश्चित मी तुमचे मान्य आहे.
पण ऐक, मी बाप या नात्याने शेरभर तांदूळ तुझ्याकडनं घेणार नाही, पण माझ्या मालकाला मला 1.25 मीटर कापड द्यावं लागतं, ते तुला द्यावं लागतं. पदर धरला ताराराणी, पदर फाडणार. विश्वामित्र प्रगट झाली, रविदासाला जिवंत केलं, राज्य पुन्हा देऊन दिलं. हा भाग नंतरचा. पण हरिश्चंद्र राजाच्या जीवनातला त्याग, ते राज्य स्वप्नात आलं, स्वप्नात दान दिलं तर दिलं, पुन्हा माग करायचं. अज्या आपलं म्हणून जीवन जगलं का दुःख होत. आपलं म्हणून जीवन जगतो आपण, माझं माझं माझं. आता इकडे बघा तुम्ही माझ्याकडे, हा शर्ट आहे, हा कुणाचा आहे? हा मी घातलेला, कुणाचा आहे? म्हणा ना तुमचा, माझा आहे, बरोबर. समजा आता हा इथून निघताना एका ठिकाणी धक्का लागला आणि फाटला, तो दुःख कोणाला होईल? तुम्हाला कोणाला? फाटला संपला विषय. पण मला झोप तरी येईल का? समजा एवढ्या महागाचं कापड आहे, मला झोप येईल का? काय येणार नाही. तो माझा आहे ना, आणि तुमचा फाटला तर तुम्हाला येणार नाही. मला काय घेणं, मी निघून जाईल. काय ते तो, हे बघा, हे लक्षात ठेवा, माझं म्हटलं की दुःख आलं. जीवन जगत असताना या जगात आपुले कोणीच नव्हती, विषय चित्ती दृढ झाला. या जगात कोणी कोणाचं नसतं. नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी. बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय रे. बहीण कुणाचे, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय. बहीण कुणाची, भाऊ कोण कुणाचे सगळे सोय. बहीण कुणाचे, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय. हो मेल्या मागे राजल जाणे, आई वडील बहीण भाऊ एक अभंग गोड तेवढा पाठ करा, टेन्शन नाही येणार माणसाला. नको नको म्हणा, तुमचा तर पाठ आहे. का माया जाळात गुंतायचं, काही नाही महाराज. हे कसं होईल आणि ते कसं होईल आणि कुणाचं कसं काय. आपण जीवन जगत असताना मी नेहमी सांगतो, आपण आपलं जगायचं विसरलं. ते उद्याच्या काळजीपोटी आजचं जगायचं विसरलोय ना आपण. उद्या काय खायचं, आज जे ते खाय, उद्याचं भाऊ काय ते उद्या कोणी बघितलंय. सकाळी आंघोळीसाठी तुम्ही रात्रीच पाण्याची बादली भरून ठेवता. खेडेगावात शक्यतो रात्रीच पाण्याची बादली भरून ठेवून आकडा टाकून बहुतेक कशासाठी, सकाळी उठलो का आंघोळ कर, एवढा भरोसा आहे. नाही उठल्यावरती तीच बादली नातेवाईक अंगा ओततील, अंगणात घेऊन ओततील पुन्हा आंघोळीच्या वेळेला. बरोबर नाही, काही भरोसा नाही हो. जीवन जगत असताना असं जीवन जगा का
माझा आताचा क्षण हा शेवटचा क्षण आहे, मला जगून घ्यायचं. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. साथ देती नहीं, साथ देती नहीं, साथ देती नहीं ये किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. साथ देती नहीं, साथ देती नहीं, साथ देती नहीं वो किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. हम रहे ना मोहब्बत रहेगी, दुनिया अपनी दास्ता कहेगी. दम निकल जाएगा, दम निकल जाएगा, दम निकल जाएगा रोशनी का. क्या भरोसा है इस जिंदगी का. लेख जीवनाचं म्हणजे भरपूर गोष्टी अशा का माणसाने ते आत्मसात केले पाहिजे. काय बरंच आहे, क्षणभंगूर पाहतो उंदीर घेऊन जाये बोका, आणि तैसा काळ लोकांनी येतात. जसा उंदराला बोक्या घेऊन जातो तसा माणसाला काळाने तुम्ही निकरी महाराज. उंदीर जसा बेसावध आहे ना, आपण तशीच बेसावध. गोड उदाहरण दिलंय तुकोबरांनी. पाहतो उंदीर घेऊन जाय बोका, तैसा काळ लोकांनी तसे. जसा आपल्याला देह सहज मिळाला तसा सहज निघून जातो. आपण माणूस मेल्यावर चिंता करतो का नाही. हा नो काल बोललो आम्ही, गेला ना तू, आता भेटलो 15 दिवस झाले, भेटलो 15 दिवस लय झाले. आता बोललो, आत्ताच्या तेवढ आलो त्याच्याच घरी. सकाळी आम्ही बरोबर होतो, रात्री आम्ही बरोबरच घेतली चहा. मी गॅप नाही ठेवला, चहा लगेच बोलून गेला. कसं काय झालं हाच कस काय. हे बघा, माणूस मरणं काही विशेष आहे का. आपल्याला माणूस मेल्याचं विशेष वाटतं, माणूस मरणं विशेष नाही. तो एवढे दिवस जिवंत राहणं हे विशेष. देह जाणं काय हो, जाणार आहे तो. तुम्हाला माहिती आहे आपल्या शरीराला 9 द्वार आहे. किती द्वार आहे? 9 द्वार आहे. आणि या 9 द्वारातून कोणत्या तरी एका द्वारातून आपला प्राण जातो. हे तर बरोबर आहे ना, हे तर बरोबर आहे. आता गाडी पंक्चर झाली, हवा एखाद्या ठिकाणून एखाद्याच ठिकाण एकच पंक्चर झालं का हवा निघून, लक्षात आलं बा इथून निघून गेली. अरे 9 द्वार आहे. हे 9 द्वारा असतानाही आपण एवढे दिवस जगलो हे विशेष आहे का मेलो हे विशेष आहे. जगलो हे विशेष आहे. आतापर्यंत जगणं हे विशेष जगणे. आपल्याला मारायला काही लागत नाही. पाहतो उंदीर घेऊन जाय बघ. काय झालं, एका माता माऊलीने भजे काढले आहे का. आम्हाला काय सांगतो, तुम्हीच काढता म्हणून तुम्हाला सांगतो, यांना नाही. एक खाता म्हणून यांना नाही सांगत. भजे काढले त्या माता माऊलीने, भजे काढले आणि ते गॅसच्या ते आपलं काय म्हणतात किचन वाट्यावर ठेवलं. हा गॅसचा वाटतं किचन. ते काय आपलं कधी स्वयंपाकघरात जायचं काम नाही. तुम्ही चक्कर मारत असेल, तुम्हाला माहिती एवढं आवारीक नाही का, आपल्याला काय माहित नाही. कारगिर आहे का, मग बरोबर आहे, मग काय चुक नाही. मग ते भजे काढले आणि त्या किचन वाट्यावरती ठेवले. आणि ते पहिलं वाटलं आता थोडे कपडे थोडेसे धुवून घेऊ. ती कपडे धुवायला गेली. त्या घरामध्ये बिळात उंदीर होता. उंदीर बाहेर आला. त्याने बघितलं, वा वास तर भारी येतोय. त्या काय उंदराला बरोबर वास लागतो. शेवटी मग अशी आपला विषय चालू होता, काय प्राणी आहे. म्हणजे कधी कधी बाईला घरात आपण चहा पत्तीचा डबा, आपल्या याचा साखरीचा डबा कुठं ठेवला हे बाईला सापडत नाही, पण मुंगीला बरोबर कळतं कुठे आहे. तुम्ही मुंगीला आमंत्रण दिलंय की इथं आम्ही डब्बा ठेवलाय साखरी. होय दीपक, पण मुंगी जाते का नाही आई तिथं. मग विचार करा ती मुंगी केवढी, तिचं डोकं केवढं, तिचा मेंदू केवढा, त्याच्यात बुद्धी केवढी. कधी विचार केला का. हे बुद्धिवान लोक असतात. ते उंदराला वास आला, बरोबर तिथं गेला.
ताटातलं भोज घेतलं, लक्ष देऊन आहे का, भोज घेतलं, पळत 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 गेला, बेळ्यात गेला. पण मग आता काय केलं पाहिजे, आता काय केलं पाहिजे, भोज खाल्लं पाहिजे ना, खाल्लं नाही त्याने, ती तिथंच ठेवलं, पुन्हा पळत गेला, दुसरं घेऊन आला, तिथंच ठेवलं, तिसरं घेऊन, ताटातले अर्धे भजी नेऊन ठेवले त्याने, खाल्लं येतही नाही. शेवटी तिथं त्या घरात एक बोक्या होता, म्हणजे तुकोबरायांच्या प्रमाणाप्रमाणे पाहतो उंदीर घेऊनच आहे बोका, तैसा काय लोकांनी तसे, तू बोक्या आला बाहेर. महाराज आल्यानंतर बोक्याने पाहिलं ताटातले अर्धे भजे गायब. मालकीन घरात आली तर संशय कोणावरती घेईल, कोणावरती घेईल, बोक्यावरती संशय घेईल. हे लक्षात आलं. मग काय, जो खरा चोर आहे तो शोधून दिला पाहिजे. तो बोक्या असा लपून बस, शिकार करायला असंच बसावं लागतं. आलं महाराज ते उंदीर, पुन्हा ताटा मालकीन बाहेर. अजून मालकीन महत्वाची नाही रे, बोक्या महत्वाचं आहे तुझ्यासाठी. आला पुन्हा ताटापर्यंत गेला आणि भज तोंडात घेतलं, उंदराने भज तोंडात घेतलं, जशी बोक्याने उडी मारली उंदराला तोंडात घेतलं. आता मला सांगा, ताटातले भजे कुठे राहून गेले, ताटात जे ताटात शिल्लक होते ते कुठे राहिले, ताटात. बेळातले कुठे राहिले, बेळात. आणि तोंडातलं कुठे राहिलं भज, तोंडात. उंदराचा लाभ काय झाला, उंदराला नाही, उंदराच्या जीवनात लाभ काही झाला का, मेला ना तो बापू, मेला ना, त्याला हसू नका. हे फक्त उदाहरण त्याच आहे, आपल्यासाठी येते. आण ठेव घरात, आण ठेव घरात, आण ठेव घरात, घरातले घरात आहे, बँकेतले बँकेत आहे, पगाराची स्लिप खिशात आहे. एक दिवस काळ येतो ना, अर्ध्या रस्त्यातून उचलून घेऊन जातो. यास आपलं जग नाही, असं नाही. सहजासहजी देवाने दिलेला हा देह, हा देह जरी आता जसा पाहतो उंदीर घेऊन जाय बघा, जसं नेतो कधी नेतो कळत नाही, तसा हा देह मिळाला म्हणजे काय कष्टाने मिळालाय का. हा देह कसा पावला, हा देह, दोन्ही उदाहरण देतोय तुम्हाला. पावला हा देह, कागटाळी न्याय न घडो उपाव घडो आले. काय झालं माहिती का, बाकीचे विनोद सांगायची गरज नाही. हे ज्ञानेश्वरीच्या गाथ्यात आणि संतांच्या अभंगात एवढे विनोद आहे, फक्त अभ्यास केला पाहिजे. पाहुनिया ग्रंथ करावे कीर्तन, पाहुनिया युट्यूब नाही, पाहुनिया ग्रंथ करावे कीर्तन. पावला हा देह कागटाळी. काय झालं माहिती का, एका राजाच्या बापाचं श्राद्ध होत. ते आपण काय म्हणतो पित्र, त्यांनी गावात दौंडी पिटवली, माझ्या वडिलांचे उद्या पित्रे, तर आज जो कोणी मला कावळा आणून देईल त्याला 5,000 रुपये बक्षीस. कशाचा शोध, एक कावळा आणून देईल त्याला किती बक्षीस, 5. सगळ्या गावांनी दौंडी ऐकली. त्या गावात एक अंध व्यक्ती होता, दोन्ही डोळ्यांनी दिसत नव्हता, आंधळा. त्यांनी ती ऐकली. त्यांनी विचार केला, कावळा असा पक्षी आहे तो डोळ्यावाल्याला सापडत नाही. कावळ्याचं काम लय खतरनाक, त्याच्या डोम कावळ्याचं तर अजून खतरनाक. कावळ्याला किती डोळे असतात, एकच राहतो म्हणजे दोन्ही बाजून फिरत. आपण काही धरून पाहिलं नाही अजून, पण लोक म्हणतात आपण विश्वास ठेवायचा. मग तो कावळा होता ना महाराज, जो शोधून आणेल त्याला 5,000 रुपये बक्षीस. गावातले सगळे लोक कावळा बघायला, 5,000 म्हणजे लय झाले. त्या नाना भाऊ त्या आंधळ्याने विचार केला, आपल्याला दिसतच नाही, कस काय कावळा भेटायचा. त्याने आपले कपडे घेतले, आंघोळीचे, नदीवरती गेला, कपडे काठावरती काढले, हळूच त्याला आता रोजचा नियम माहिती, अर्धा पाण्यात गेला, असं इतक्या पाण्यात गेला आणि खाली बुडी घेतली नाक दाबून, हर हर गंगी, आणि वरती येताना हर हर गंगी. आता तो खाली लय वेळ थांबला होता, कावळ्याला माहित नव्हतं खाली कोणी. कावळा असा वरून चालला होता, ते हर हर गंगेत त्याच्या टाळीत आला भो कावळा. कोणाच्या, पावला हा देह कागटाळी न्याय. त्याने असा कावळा पकडला, आणि कावळा पकडल्याच्या नंतर घेऊन आला तो बाहेर. त्याच्या लक्षात आला हा काय कावळा आहे. आणि एवढा कावळा जर राजाला दिला तर पैसे किती भेटणार आहे, 5,000. किती भेटणार आहे, 5,000. मग त्याने तो कावळा घेतला. पण तो म्हटला आपल्याला नोटायचा हिशोब जमत नाही. आपल्याला हिशोब कसा जमतो, चिल्लरचा, म्हणजे अंदाज आपला किती ठोकळे म्हणजे किती मुठीत किती वाजतात ते. मग आता आपल्याला राजाने फसवलं तर काय करायचं, 5,000ची चिल्लर किती होईल बघ.
तो म्हटला कावळा द्यायच्या आधी हिशोब लावणं गरजेचं. त्याने तो कावळा घेतला, काखेत ठेवला. ऐका, इकडे लक्ष द्या. पावला हा देह काकटाळी न्याय, न घडो उपाव घडो आले. तो असा काखेत ठेवला. म्हणला 100 रुपयाची चिल्लर एवढी होती, 200ची अशी एवढी होईल, 300ची अशी होईल, 500ची अशी होईल. एक कावळ्याकडे लक्ष राहू दे. इकडे 2000ची एवढी होईल, 2500ची एवढी होईल, 3000ची एवढी एवढी म्हणेपर्यंत कावळा निघून गेला. महाराज कावळा काय तसा हा देह आपल्याला सहज प्राप्त झाला. त्याला हसू नका, हे आपल्यासाठी सांगितलं. पावला हा देह, पण हा निघून चाललाय. थोडा थोडा ढिल्ला झाला. म्हणजे किती ढिल्ला? काहीचा 25% ढिल्ला झाला, ज्यांचं 25 वर्ष वय झालं. काहीचा 50% ढिल्ला झाला, ज्यांचं 50% झालं. काहीचा 75% तर निष्ठून जातो कावळा. राहत नाही एवढा, नाही थांबत कावळा एवढं माग. म्हणून मिळालाय, चांगल्या कामासाठी वापरा, चांगलं जीवन जगा. आणि नाथ महाराजांनी सांगितलं तसं जीवन जगा. त्या पक्षासारखं हे माझं आहे यात अडकू नका गड्या, तैसे असावे संसारी. कधीपर्यंत? जोवरी प्रार्थनाची दुरी. मग अजून एक उदाहरण दिलं कसं जीवन जगावं, ते नाथ महाराजांनी दुसऱ्या चरणात. वस्ती कर, वस्ती कर वस्ती आला, वस्ती कर वस्ती आला, वस्ती कर वस्ती आला, वस्ती कर वस्ती आला. प्रातकाळी उडून गेला, प्रातकाळी उडून गेला. संसारी तैसे असावे संसारी, तैसे असावे संसारी, तैसे असावे संसारी. असं जीवन जगावं. हे दुसरं उदाहरण दिले. वस्ती कर वस्ती आला. वस्ती कर म्हणजे वाटसरू, वस्ती आला म्हणजे मुक्कामी आला. म्हणजे हा नियम आहे. म्हणजे आजही तुम्ही कोकण या प्रांत, ही भाषा कोकण या प्रांतातली, तिकडची लोक मुक्कामी चाला म्हणत नाही. महाराज आमच्याकडे वस्तीला थांबा, म्हणजे मुक्कामी थांबा. वस्ती कर वस्ती आला. त्या पाहुण्यासारखं जीवन जगा. पाहुण्याला काही घेणं असतं का? तो येतो, चोपड्याचे पाहुणे आलेले आहेत तुमच्याकडे, थांबले. आता रात्री थांबतील, दिवस उगवला उठतील, धुळ्यात जातील, चोपड्याला जायला जी गाडी असेल ती बसतील, निघून जातील. त्यांचं या घरात किती जीव अडकल का हो? गॅस टाकी संपली तरी तेलाचा कॅन किती शिल्लक आहे अजून, त्यांना काही घे नाही का? असं जीवन जगावं. वस्ती कर वस्ती आला, प्रातकाली उठून गेला. नाही 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 नाही, मी नसलो तर गॅस टाकी कोण भरणार आहे? ते का उपाशी राहणार आहे का? अरे गॅस टाकी भरल्यावर ते धुळ्यातून जेवण मागवतील, पण उपाशी राहणार नाही. असं जीवन जगा, पाहुण्यासारखं जीवन जगा. एक तू पावना, एक मी पावना, ऐकणारा 2 दिवसाचा बाजार सारा. आपण सगळे पाहुणे, पाहुण्यासारखं जीवन जगा. वस्ती कर वस्ती आला, प्रातकाली उठून गेला, तैसे असावे संसारी. जोवरी प्रार्थनाची दोरी. याचा फायदा काय होईल? नाथ महाराज सांगतात, एका जनार्दनी शरण ऐसे असता भय कवन. असं असलं तर आपल्या जीवनात भीती नाही. 2 प्रकारे आपल्याला राहायचं. एक पक्षासारखं राहायचंय, ऐसे असता भय कवन, आणि दुसरं पाहुण्यासारखं वागायचंय, ऐसे असता भय कवन. एका जनार्दनी शरण ऐसे असता भय कवन, तैसे असावे संसारी. जोवरी प्रार्थनाची दोरी. चली वेळ संपुष्ट आली, 5-7 मिनिटं बाकी आहे. एकदा मोठ्या प्रेमाने विठोबरकमय भजन. अगदी 2 मिनिटं मी आई बाबांबद्दल बोलणार आहे, कारण की दरवर्षी तेच बोलणं योग्य नाही. म्हणून एकदा सर्वांनी भजन करू. भजन हीच खरी श्रद्धांजली असते. भजन हेच खरं पुण्य असतं. सर्वांनी टाळी वाजवून भजन करा. मला माहिती आहे थंडी जास्त आहे, तुमच्यापेक्षा आम्हाला जास्त जाणवती. तुम्हाला आहे तिथं आधार एकमेकाचा आडच नाही, पण मला तसं मोकळं सोडून दिलं इकडून जायला नाही. जास्त थंडी आणि मला सहन होत नाही ती.
नासू द्या, आता पोटा पाण्यासाठी सहन करावं लागत आहे सगळं काही. सर्वांनी टाळी वाजवून भजन करा. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई थोडासा गारे सण का गारे पण हारे हे महत्वाचं आहे. पाणी आहे त्याला अजून, म्हणून मी लई तास करून घेतला नाही स्वतः. एका जनार्दनी शरण. थोडासा गारे सण का गारे पण हारे हे महत्वाचं आहे. पाणी आहे त्याला अजून, म्हणून मी लई तास करून घेतला नाही स्वतः. एका जनार्दनी शरण ऐसे असता भय कवन तैसे असावे संसारी, जोरी प्रार्थनाची दोरी. या अभंगावरती बोलण्याचा प्रयत्न केला. आपल्यातून निघून गेलेले आदरणीय गोरख फकीरा निकम आणि आईसाहेब लताबाई गोरख निकम यांना जाऊन आज जवळपास माझ्यामध्ये तिसरं पुण्यस्मरण असेल तर म्हणजे 4 वर्षाचा कालावधी आहे. 4 वर्षाचा कालावधी निघून जातोय. फार म्हणजे दुःखाचा प्रसंग. मला त्या आजी होत्या मागाशी बसलेल्या, चुलतीना तुमच्या मोठ्या चुलती होत्या. त्या म्हणजे खेद व्यक्त केला त्यांनी. मला मागं ठेवलं आणि ते पुढे निघून गेले. तसं काही नसतं. प्रत्येकाला मर्यादित आयुष्य दिलंय देवाने. आंब्याच्या झाडाला आंबे लागतात, ते सगळे काही परिपक्व दशेला जातात. काही ते मोहर येतो, काय म्हणतात याकडे बार येतो, काही त्याला गळून पडतो, काही अशा बारीक झाल्या, काही गळून पडतात, काही मोठ्या झाल्या, काही एवढ्याला झाल्या, काही एवढ्याला होऊन मग गळून पडतात. आणि चुकून म्हणजे काहीतरी थोड्याफार त्या आडायला म्हणजे आपण पिकायला जातात. तसं माणसाचं आहे. काही जन्माला आल्या आल्या, काही आईच्या उदरात, काही जन्माला आल्यावर 2 दिवसांनी, काही महिन्यांनी, काही 6 महिन्यांनी, काही 10 वर्षांनी, काही 25 वर्षांनी, काही 50 वर्षांनी. ज्याचं आयुष्य जिथपर्यंत तिथपर्यंत आपल्याला राहतं येतं. ज्या दिवशी आयुष्य संपलं त्या दिवशी जावं लागतं. आणि या मुलांचं कौतुक करावं, त्या आमच्या ताईचं कौतुक करावं तेवढं थोडं का त्यांनी आपल्या मायबापाचं पुण्यस्मरण तिसरं पुण्यस्मरण त्यांनी केलं. तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद. खरंच थोडे आई वडिलांनी आपल्यावरती केलेले उपकार, फार उपकार केला. सगळ्यात मोठा उपकार तिने आपल्याला जन्माला घातला. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला. ठेच लागे तरी पायाला, पाणी येईल तिच्या डोळ्याला. त्या आईने जन्माला घातलं, हे काही कमी उपकार आहे का? बापाने आपल्यासाठी कष्ट केले. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला. होरामध्ये माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कोणा कधी डोळ्यात. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापरे, लय अवघड आहे गड्या उमगा या बापरे. बापाचं बाप पण कधी उमगता येत नाही. हे आई बाबा निघून गेले आणि पाठीमागं परिवार अतिशय चांगला आहे. खरं तर धन्य माता पिता तयाची म्हणण्यापेक्षा ही मायबाप भाग्यवान आहे का 7वीक मुलं जन्माला आली आणि त्यांनी ही कार्य असं टिकून ठेवलं. त्यांना धन्यवाद देतो पुनश्च एकदा. मोठ्या संख्येने भक्तिमती माता उपस्थिती, तुमचे आभार. पितृवर्गाचे आभार. ज्ञानेश्वर